ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादा सहगणा ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आज आपण भगवद्गीतेपासून भक्तिशास्त्री चालू करतोय। तर चालू करायच्या पूर्वी मला एक सर्वांना प्रश्न विचारला होता की हे सगळं ऐकल्यानंतर प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणजे असं घाबरून जायची काही गरज नाही की भगवद्गीता म्हणजे शास्त्र म्हटलं की लोकांना कसं वाटतं की फक्त ऐकायचं, पण अभ्यास करायला जास्त लोकांची हे नसते, उत्सुकता नसते। तर आपण पहिले बघू की सतत कार्य केल्याने कोणीही कुठल्याही गोष्टीत काय निपुण होऊ शकतो। तर तुमच्यापैकी किती जण आहेत मला सांगा की ज्यांनी म्हणजे स्वयंपाक करताना कोणी भाजी करपली नाही असं कोणी आहे का? हातवरती करा, सगळ्यांची करा। पण त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही भाजी करणं सोडून दिलं, कारण सगळ्यांनी नावं ठेवली असेल काय आहे भाजी करपली वगैरे, पण तरी करत करत तुम्ही रोज स्वयंपाक करून सगळ्यांना आवडतोच, हे की नाही? आणि समजा पुरुषांमध्ये आपण सायकल चालवताना कोणाचा जो पडलं नाहीये, सगळे पडले, पण याचा अर्थ असा आहे की आपण सोडून दिलं? सतत करता करता आपण आता असे निपुण झालो होते की हात सोडून पण सायकल चालवत होतो, हे की नाही? त्यात कारण काय आपल्याला पूर्वीपासून तो जो रस आहे तो दाखवायचा होता, पण त्यात जेवढे अडथळे आले ते आपण दूर करून तो रस आपल्याला तो प्रोत्साहन देत होता की मला ती सायकल हात सोडून चालवायची। तर त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक। तर तसं सुरुवातीला आपण बघतोय सगळेजण आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे, पण जसं आपण बघतो की भगवद्गीता हा कन्सेप्ट शास्त्र म्हटल्यानंतर तो कठीण असतो, कारण आता कलियुग असल्यामुळे आपली बौद्धिक पातळी जी आहे ही जी मॉडर्न एज्युकेशनमुळे खूप खालावलेली आहे। तर असं आढळून येईल जनरली की आपली जी उत्सुकता आहे ती कमी होऊ शकते। पण त्यासाठी प्रभुपादांनी आणि आचार्यांनी भरपूर उदाहरणं दिलेली की का करावं आपण, म्हणजे भगवद्गीता एक घ्या की ह्याचा अभ्यास का करावा। एक उदाहरण दिलं जातं, एक वर्तमानपत्रात एक न्यूज आली होती की पंजाबमध्ये एक तुरुंग आहे, तो खूप असा तुरुंग आहे, त्यात कधीच कोणी पळून जाऊ शकत नाही कैदी। पण एकदा असं झालं की काही कैद्यांनी त्यात सुरुंग करून पळून गेले, तर सगळे आश्चर्यचकित झाले की असं काय झालं। तर पोलिसांनी तपास केला त्या तुरुंग आपल्या त्या भुयाराचा,
भुयार खोदली त्यांनी. तो भुयारात त्यांना पुस्तकं सापडली. कशाची पुस्तक आहे? हाऊ टू एस्केप फ्रॉम द प्रिझन. त्या तुरुंगात कसं 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 पळता येईल. म्हणजे वाचनाने ते लोक इतके उत्स्फूर्त झाले की यस, जरी हे कठीण आहे पण आपल्याला जायचं आहे. तसंच आपण बघू शकतो की आपण या भौतिक जगात हे तुरुंग आहे, यातून बाहेर जायची पहिल्यांदा उत्कंठा असेल पाहिजे की त्यासाठी काय हे शास्त्र आपल्याला मदतच करतात. मदत म्हणजे पदोपदी आपल्याला सांगतात की हेच आपल्याला कार्य आहे. तर त्यासाठी भगवद्गीतेचा आपण जो अभ्यास करणार आहोत त्यात एक काळजीपूर्वक आणि उत्सुकता दाखवून अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. की हे माझ्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तर याने आपल्याला काय होईल की रविवार आला की आज जाणे आहे. कारण आज म्हणून आम्ही काय केलंय की 20% मार्ग तेव्हा सगळ्यांना भक्तिशास्त्री सर्टिफिकेट हवं आहे, हो की नाही? ते कारण महत्वाचं असतं. पुढे आपल्याला दीक्षा घ्यायची आहे, नंतर ब्राह्मण दीक्षा होते. आणि ही एक झाली भौतिक काय म्हणतात त्याला उन्नती. पण आध्यात्मिक उन्नती की आता समजा आपण दरवर्षी म्हणजे पूर्ण वर्षभर करायला पाहिजे, पण आपण जनरली डिसेंबरमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन करतो, हो की नाही? तर त्यात बरेच लोक येतात, त्यांचे प्रश्न विचारतात, हो की नाही? की का घ्यावी मी गीता, मग काय करणार तुम्ही, मग काय सांगणार त्यांना? समजा तुम्हालाच माहित नसेल आतून ते काय आहे, किंवा एखाद्याने प्रश्न विचारला की काय मग तुम्ही ते ज्ञानयोगाबद्दल काय सांगितलं किंवा भक्तियोगाबद्दल काय सांगितलं, तर तुम्हाला माहिती हवं की काहीतरी सांगायला, आहे की नाही? नाहीतर फक्त नावाने आपण समजा म्हणा मी भक्त आहे आणि मी बुक डिस्कशन करतो, तर त्यासाठी पण खूप आवश्यक आहे. जसं उदाहरण दिलं, समजा आपण दोघं व्यक्ती समजा शिकार करायला गेलो आणि शोधतोय कोणी वाघ, आणि वाघ दिसला नंतर म्हणतो अरे ते बंदूक दे, म्हणणार बंदूक तर आणलीच नाही मी. म्हणजे सगळं करून गेलो आपण, बुक डिस्ट्रीब्युशन करायचं, प्रचार करायचा, पण स्वतःची जी शास्त्राबद्दलची माहिती ती नाही आहे. तर ह्या गोष्टी का सांगतोय मी की आपण हे जे सोपी पद्धत केली आहे त्यातही आपण जे शिकवतोय ते आपण वारंवार काय करू, रिपीट करून घेऊ तुमच्याकडे की आपण काय शिकलो, त्याला म्हणतात रिकॉल, आहे की नाही? त्याने काय होईल की पहिले बघितल्यानंतर लिहू आपण, नंतर एकेकाला प्रश्न विचारू. म्हणजे प्रश्न असा विचारला नाही की तू कोणाला कमी दाखवण्यासाठी तुला येत नाही वगैरे, असं नाही आहे. एक कुटुंब म्हणून आपला उद्देश काय, हा भक्तिशास्त्री कोर्स करण्याचा की तुम्ही हे शिकल्यानंतर दुसऱ्याला शिकवायसाठी तयार झालं पाहिजे, हे आपलं उद्देश. म्हणजे आपलं जसं प्रभुपाद म्हणले की शेवटी त्यांना विचारलं की तुमचं काय, म्हणजे तुमचा जीवनाचा उद्देश काय होता? तर म्हणजे की माझं सगळं हे 40 वर्ष मी जे प्रचार केला त्यात एकही व्यक्ती समजा शुद्ध भक्त झाला तर माझं जे कार्य आहे ते व्यवस्थित झालं असं मी सांगतो. तर बघा असे उच्चस्तरीय लोक पण असे म्हणतात, म्हणजे प्रचार करण्याची त्यांची जी इच्छा किती दृढ आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण चालू करू. तर पूर्वी म्हणजे आपण भगवद्गीता डायरेक्टली चालू करण्यापूर्वी एक प्रश्न उठेल की भगवद्गीतेत काय आहे की एक युद्ध आहे. युद्ध मिळणार कोणाचं, ते एकाच घरातलं दोघं भाऊ आहेत, म्हणजे चुलते आहेत, तरी पण एक कुटुंब झालं की एका कुटुंबाच्या युद्धाला एवढं का फारचं महत्व द्यावं, आहे की नाही? समजा एखादा समजा अंबानीवरून दिलं तर त्यांचं एवढं महत्व नाही देणार. पण हे जे कौरव आहेत हे साधारण भाऊ नाही आहेत. हे जे आहेत हे राजे, म्हणजे या दोघांपैकी जो एक राजा बनणार आहे त्याच्या वागणुकीचा सर्व म्हणजे पृथ्वीवर त्याचा परिणाम होईल. तो समजा राजा अधर्मी असेल तर सर्वीकडे अधर्म प्रस्थापित होईल. आणि भगवंतांचं अवतारी व्हायचं कारण काय आहे? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर धर्म संस्थापन करण्यासाठी ते आलेले आहेत. म्हणून या भले ते एक भाऊ आहेत पण तरी याला म्हटलेलं महाभारत म्हणजे युद्ध हे सगळं पृथ्वीच्या पातळीवर त्यांनी नेलेलं. त्यातच म्हणतो आपण दोघां भावांकडे जे राजे आले ते पूर्ण देशातले सगळे राजे आले. त्यामुळे महाभारत हे खूप महत्वाचं. तर याची आपण हे ऍक्च्युली कौरव कोण हे जाणण्यासाठी आपण त्यांची
जी त्यांचे पूर्वज आहे माहिती करणं खूप आवश्यक. तर कुरुवंश कसा सुरू झाला तर महाभारतात त्याची उल्लेख केला, याचा उल्लेख कसा केला की पूर्वी एक शांतनु म्हणून राजा होता. हे सगळे राजऋषी राजे होते परीक्षित महाराजांपर्यंत, इव्हन जन्मेजय पण होता, त्यानंतर उल्लेख नाही आला. तर हे राजऋषी म्हणजे हे क्षत्रिय धर्म व्यवस्थित पार पाडत होते आणि त्याचबरोबर सगळ्या पूर्ण प्रजेचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी पण प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना म्हणत होते राजऋषी, नुसते राजे नव्हे. तर हा जो शंतनू राजा होता हा एक उत्कृष्ट राजा होता, पण काही कारणाने त्याला पुत्र नव्हता. बराच काळ झाल्यानंतर मग होतं काय जनरली की आपल्याला जी आवश्यक गोष्ट असते ती समजा मिळाली नाही तर आपण कुठला तरी छंद जोपासतो, हे की नाही. मग त्या छंदात हवा आपल्याला जुतून देतो की मला हेच करायचं, मग तो व्यक्ती त्यातच घुसतो. तर तसंच शंतनूने काय केलं की तो स्वतःच शिकार करत राहायचा. करायचं काय, कारण इथे मूल नव्हतं म्हणून तो सतत शिकार करत असताना एकदा तो गंगा नदीच्या काठी असताना त्याला एक सुंदर युवती दिसली आणि क्षत्रिय असल्या कारणाने तो तिला मागणी घालतो की तू माझ्याशी विवाह करू शकतो. तर ती युवती गंगादेवी असते, ती एक्सेप्ट करते आणि दोघांचं लग्न होतं. आणि होतं काय की पण ती एक अट टाकते की मी ही या भूतलावरली नसल्यामुळे मला काही माझ्या अटी आहेत की मला कुठल्याही प्रकारे मी काय करते हा प्रश्न विचारायचा नाही, माझ्या कार्यामध्ये अडथळे आणायचे नाही. जर असं आणलं तर मी निघून जाईल. शंतनू हा तिच्यावर आधीच आकर्षित झाला असल्यामुळे तो सगळं अटी मान्य करतो आणि सगळे प्रजा खूप आनंदित होते आणि बघतात की गंगादेवी गर्भवती होती तेव्हा सगळ्या पूर्ण राज्यात उत्सव साजरा केला जातो की आज आपल्याला राजपुत्र मिळेल. जसा राजपुत्र व्हायला होतो तेव्हा गंगादेवी काय करते की त्याला गंगा नदीच्या पात्रात बुडवून टाकते. तर शंतनू एकदम त्याला खूप राग येतो की हे काय चाललंय की मला एवढ्या वर्षानंतर एक मूल झालं आणि ही बाई विचित्र कशी वागते. पण तो म्हणतो, त्याला माहितच की काही बोललं तरी चालेल, ठीक आहे. असं वारंवार होतं आणि 7 वेळा ती त्या शांतनूचे पुत्र काय करते गंगेत टाकते. पण 8व्यांदा याला राहवलं जाते. तो हे बस झाला आणि तो तिला खूप ओरडतो की कुठल्या प्रकारची स्त्री आहे तू, की स्वतःचं मूल तू मारतेस, हे मी आता तुला करू देणार नाही. तेव्हा गंगादेवीला एक स्त्रीचं हास्य फुटतं आणि ती म्हणते की या वाक्याने तू मला मुक्त केलेलं आहे. मग ती आणि मग त्याला आश्चर्य वाटते की तू हसते का. ती त्याला पूर्व सांगते की पूर्वी मी आणि तुम्ही दोघंही आपण आपल्या हेवनली प्लॅनेट्स म्हणजे स्वर्गलोकात होतो. आणि झालं काय की पूर्वी हा जो शांतनू आहे हा एक महिभीष राजा होता. तो त्याच्या पूर्वी जन्मी त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केल्यामुळे त्याला त्याच शरीरात त्याला स्वर्ग प्राप्ती झाली. जसं आपण म्हणतो की प्रत्येक राज्यात जायला काय असतं, एक विजा लागतो की नाही, त्याप्रमाणे स्वर्गलोकात पण एक विजा लागतो. ते म्हणजे अत्यंत पुण्यवान लोक आणि त्यात पुण्यवान म्हणजे की ते अश्वमेध यज्ञ एक यज्ञ संपूर्ण तिथं पार पडले होते. तर तसे ते एकदा दोघेही स्वर्गात एक नाच किंवा नृत्य एक कार्यक्रम असतो, त्यात सगळे बसलेले असतात आणि त्यात ब्रह्मदेव पण आलेले असतात. तर त्या एका वेळेस काय होतं की गंगादेवी आणि हा जो महिभीष राजा जो आहे हे दोघं एकमेकांकडे आकर्षित होत सभेत बसलेले. तर एक वारा येतो आणि गंगाचे जे उपवस्त्र आहे ते हवेने उडतात. तर सगळे देवतागण आपले जे ते डोकं खाली करतात की पण हे इतके धुंद असतात एकमेकांकडे बघण्यात की त्यांना माहित नसतं काय झालं. तर ब्रह्मदेव हे बघून त्यांना खूप राग येतो. ते म्हणतात की तुम्ही या स्वर्गलोकात राहण्यास पात्र नाही आहे, कारण इथे सगळे सद्गुणी लोक आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. तर दोघांनाही पृथ्वीवर जन्म मिळतो. तर गंगादेवी ही जी परत येत असते म्हणजे विचार करत असते आता आपल्याला
भूलोकावर जन्म घ्यावा लागेल. आणि आपण आता खूप स्वतःला हे समजत भाग्यवान वगैरे की आपण भूतलावर आहे, पण स्वर्गलोकातले लोक जे आहेत ना, हे कधीही स्वप्नात पण कधी विचार नाही करत की त्या म्हणजे कलियुगाला आपण म्हणतो की कलियुगात एक चांगला गुण आहे की आपण फक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणून एक या जन्म मृत्यूच्या सायकलमधून बाहेर निघू शकतो, ते ठीक आहे. पण हे जे देवतागण कधीही विचार करत नाही की आपण पृथ्वीवर जन्म घ्यावा कारण त्यांच्यासाठी हे तुच्छ आहे. तर गंगादेवी बघते, ती पण विचलित असते, तेव्हा ती बघते की 8 वसू हे पण हताश होऊन येत असतात. आणि ते त्यांचा हताशपणा बघून गंगादेवी विचारते की काय झालं, तुम्ही एकदम हताश दिसताय, स्वर्गात कोणी हताश नसतं. म्हणते की काय करावं, मला शाप मिळालाय की आम्हाला भूतलावर जन्म घ्यावा लागेल आणि त्या विचारानेच आम्हाला घाम फुटतोय. तर ती म्हणते काही काळजी नका करू, मला पण तो शाप मिळाला. तर 8 वसू खूप आनंदित होतात की तुम्ही आमची आई बना आणि काय करा, जसा आमचा जन्म झाला आम्हाला तुमच्या पात्रात बुडून टाका, म्हणजे आम्ही परत आमच्या व्यवस्थित आपल्या स्थितीत येऊ. ते म्हणते मान्य आहे. पण ते म्हणते असं काय झालं काय की तुम्हाला कोणी शाप कोणी दिला. ते सांगतात की या 8 पैकी एक जीव नावाचा वसू होता. जीव नावाचा वसू तो एकदा त्याच्या पती बरोबर बसताना तो कामधेनू नावाची जी नंदिनी नावाची कामधेनू गाय असते वशिष्ठांकडे, तिचं गुणगान करत असतो की तिचं दूध प्यायल्यानंतर तो व्यक्ती समजा पिईल तर त्याला 10,000 वर्ष सुंदर तो राहू शकतो आणि बलवान राहू शकतो. तर हे बघितल्यानंतर जीवची जी पत्नी आहे ही खूप खुश होते की म्हणते मला ती गाय हवी कुठल्याही कारणात. का तो म्हणतो का बरं हवी, तो म्हणतो मी माझ्या मैत्रिणीला गिफ्ट करेन. म्हणतो हे वशिष्ठ म्हणजे शाप देऊ शकतात, जणाने मला हवं. स्त्री हट्टा हा तर जीव सगळ्या भावना घेऊन जातो आणि वशिष्ठ मुली नसताना ती कामधेनू ओढत नेतात. पण जेव्हा यांना माहीत पडतं तर ते शाप देतात यांना की तुम्ही हे कार्य केलंय त्यामुळे तुम्हाला भूतलावर जावं. पण जेव्हा याचना केल्यानंतर वशिष्ठ खुश म्हणजे त्यांच्यावर दया करतात की ठीक आहे, तुमच्यापैकी बाकी सगळ्या भावंडांनी फक्त मदत केली ना, तर तुम्ही लवकर परत याल, पण ज्याने हे कार्य केलंय त्याला अफाट काय म्हणजे खूप प्रचंड काळ त्याला भूतलावर राहावं लागलं. तर जीवला हा तो शाप मिळाला की त्याला खूप काळ भूतलावर राहावं लागला. तर सगळे भावंड म्हणतात ठीक आहे, काळजी नका करू, आम्ही एक आमचा जो छोटा भाग शक्तीचा तुम्हाला देतो की त्यामुळे तुम्ही एक शूरवीर बना. तर हा जो आहे ना 8वा पुत्र असतो जो गंगादेवीने बुडवला नसतो. आणि नंतर मग गंगादेवी आपल्या स्वर्गलोकात चालली जाते आणि शंतनू हा आता शंतनूचं जीवनाचं फक्त एकच ध्येय असतं की हा मुलगा त्याचं नाव होतं देवव्रत ठेवलं. तर असा कारभार चालला असतो, खूप आनंदी असतो. परत त्याचा तो छंद असतो तो जात नाही. तो परत शिकार करत असताना तो एकदा दुसऱ्या एका युवतीला बघतो, ती असते सत्यवती. तर सत्यवती ही एक मासेमार असतो, त्याची पुत्री असते. पण तिला तिच्या वडिलांनी काय दिली असते सेवा की एक नाव असते, त्या नाव्यावरून नाव घेऊन तू एका काठावरून दुसऱ्या काठावर लोकांना सोडून आणि त्यातनं उदरनिर्वाह आपला होऊन असं ते कार्य करत असते. तर तेव्हा हा जो बघतो शांतनु तिला तो परत आकर्षित आणि ती तिला मागणी घालतो. तर ती म्हणते की तुम्ही माझ्या वडिलांशी संपर्क साधा कारण ते सांगतील ते. तर तो तिथे अट टाकतो मासेमार की तुम्हाला आधीच पुत्र आहे आणि आता समजा ठीक आहे, पण नंतर त्याला पुत्र होतील तर माझी जी मुलगी आहे ही दासी होईल आणि तिचे पुत्र दासी पुत्र होतील. तर हे मला हा अन्याय होईल, म्हणून जोपर्यंत तुम्ही हे कबूल करत नाही की माझ्या मुलीचा पुत्र राजा होईल तोपर्यंत मी या लग्नाला तयार होणार नाही. तर शंतनूला लागतो हे कधीच मी करणार नाही, कारण मला माझा मुलगा माझ्या जीवापेक्षा खूप प्रिय आहे. तर चाललं हे होऊन जातं. पण त्याचं हृदय जे आहे नेहमी विचलित असतं. तर तो त्याचा जो कारभार हा बदलतो. तर सगळे बघतात की राजा कसा वागतोय, नेहमीप्रमाणे नाही वागत आहे. तर देवव्रत विचारतात वडिलांना की काय झालं, ते सांगत नाही.
आता सारथ्या थ्रू त्यांना माहिती पडतं की हे असं असं झालंय. तर भीष्मदेव म्हणजे देवव्रत त्यांना सांगतात की मी तुम्हाला सांगतो की मी कधीच राजा बनणार नाही आणि माझे पुत्र पण बनणार नाही. पण तो म्हणतो मी तुमच्या शब्दावर कसा विश्वास, कारण तुम्ही भले नाही म्हणले पण तुमचे पुत्र नंतर भांडतील माझ्या नातवंडांशी. तर तेव्हा जो देवव्रत आहे हा एक प्रतिज्ञा करतो की मी आजन्म ब्रह्मचारी राहील. आणि तेव्हा स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी होते की असा जो व्रत कोणीच घेतला नव्हता, म्हणून त्याचं नाव तेव्हापासून भीष्म पडतं. तर हे शांतनुला माहीत पडतं तेव्हा त्याला स्वतःच्या पुत्रावर इतका आनंद होतो, प्रेम जागृत होतं की तो म्हणतो हे असं कधीच कोणी करत नाही, तू केलेलं आहे, त्यामुळे मी तुला वरदान देतो की तुला इच्छा मृत्यू, तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तू शरीर सोडू शकतो. तर अशा प्रकारे सत्यवतीशी शांतनुचं लग्न होतं. तर शांतनुचे पहिली बायको गंगा, त्याच्या थ्रू देवव्रत, आणि सत्यवती थ्रू त्याला 2 पुत्र होतात, एक विचित्रवीर्य आणि चित्रांगद. तर हे 2 पुत्र. तर आता कारभार सगळा कोण सांभाळतं, मग नंतर शांतनु रिटायर्ड होतो आणि सगळा कारभार याचा. पण हे दोघं पूर्ण म्हणजे वय झालं नसतं त्यांना, राजपुत्रच असतात, म्हणून सगळा कारभार फक्त भीष्मदेव सांभाळत असतात. पण नंतर ते चित्रांगद या भावाला राजा बनवतात. पण होतं काय की चित्रांगद नावाचा एक गंधर्व असतो, त्याला एक ईर्ष्या होते की माझ्या नावाचा एक व्यक्ती राजा कसा असतो. तर एकच चित्रांगद रे, दोघांमध्ये युद्ध होतं आणि तो गंधर्व त्याला मारतो. अशा रीते पुन्हा विचित्रवीर्याला राजा बनवला जातो. विचित्रवीर्य हा राजा झाल्यावर त्याच्यासाठी मग भीष्मदेव विवाहासाठी बघतात. तर त्याला ते बघतात की काशीराज याच्या 3 पुत्री असतात, अंबा, अंबालिका आणि अंबिका. ह्या 3 खूप सद्गुणी आहेत आणि त्या विचित्रवीर्यासाठी व्यवस्थित, आणि त्यांचं स्वयंवर पण आहे. तर मी स्वतः जाऊन त्यांना आणेन. तो आणतो पण अंबा म्हणते की मी आधीच मी शल्य नावाच्या व्यक्तीशी प्रेम करते, त्यामुळे मी त्याच्याशी विवाह करू इच्छिते. मग भीष्म तिला परवानगी देते. पण तिकडे शल्य नाकारतो तिला, की म्हणतो की एका क्षत्रियाने तुला हात लावला त्यामुळे मी तुला स्वीकारू शकतो. त्यामुळे अंबा आणि भीष्मदेवांचं वैर होतं, कारण भीष्मदेव लग्न करायला तयार नाही. त्यामुळे अंबा जी आहे ती त्याला चेतावणी देते की मी तुझ्या मरणाचं कारण बनेन, आणि ती तपस्या करायला जाते आणि ती पुढच्या ती तशीच मरण पावते आणि नंतर शिखंडी नावाने जन्म घेते. तर विचित्रवीर्य नंतर अंबिका आणि अंबालिका यांच्या समेत राहून तो 7 वर्ष तो त्या विलासात इतका गुरफटून जातो की तो राज्यकारभाराकडे काही लक्ष देत नाही. आणि प्रभुपाद लिहितात की त्याला त्या कारणाने त्याला ट्युबरक्युलोसिस होऊन तो मरतो, पण काही पुत्र देऊन न देता. त्यामुळे पुन्हा सत्यवतीकडे प्रश्न आला की आता कोण राजा होणार, कारण भीष्म तर होणार नाही. तर ते मग ती सत्यवती सांगते की माझा एक मुलगा व्यासदेव, तो पाराशर थ्रू झालेला आहे, त्याला बोलवतात आणि त्याच्या थ्रू धृतराष्ट्र पहिला अंबिकापासून व्यास आणि अंबिका यांचा धृतराष्ट्र जन्माला येतो आणि अंबालिका पासून आपला पांडू आणि एका दासी पुत्रातून विदुर होतात. हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल. हे जे आपण रिपीट करतो हे पण आपलं शुद्धीकरण आहे अलग, आणि हे दिव्य नाव आहे आणि कुरुवंश. तर हे इतपत आल्यानंतर आपण आपला धृतराष्ट्र हा जो जन्मताच अंध असतो आणि मग पांडूला जरी लहान असेल त्याला राजा बनवतो आणि त्याच्यासाठी राण्या बघतात. तर एक पहिली कुंती भोज याची पुत्री आणि दुसरी एक शल्य याची बहीण म्हणजे मद्री, या दोघांची. तर एक चार्ट बनवून ठेवू आपण कोण कोण, म्हणजे आता मी फक्त विचारतो काय काय तुम्हाला सांगा. शंतनू नंतर कोण आलेलं आहे? शंतनूच्या किती
दोन पत्न्या कोण कोण आहेत? गंगा आणि सत्यवती. गंगा आणि सत्यवती. तुम्ही लिहून ठेवा. आपण काय आपण ठरवतो की माझी जी स्मृती आहे ती खूप चांगली आहे. जनरली काय असतं, कितीही आपली बुद्धी चांगली असेल तरी कालांतराने आपल्याला विसर पडतो आणि नेमकं जेव्हा पाहिजे असतं तेव्हा कधीच ते समोर येते. म्हणून लिहिल्याने काय होतं की आपला जो स्टॅम्प आहे मेमरी लक्षात. हा, सत्यवती. तर सत्यवतीद्वारे सॉरी गंगाद्वारे कोण आहे? भीष्म. आणि इकडे सत्यवती थ्रू कोण कोण आलाय? शंतनू, सत्यवती, विचित्रांगण. तर चित्रांगण त्यांच्या थ्रू काही आहे का? तिथे संपला त्याचा. पण विचित्रवीर थ्रू काय झालेलं आहे? त्याच्या पत्नी कोण आहे? अंबा नाही आहे. अंबा नाही आहे. अंबालिका आणि अंबिका. ठीक आहे. तर मध्ये आले व्यासदेव. तर व्यासदेवां थ्रू अंबिकाला कोण झालं? धृतराष्ट्र. भले माझं हँडरायटिंग हे नका मला, फक्त मी तुम्हाला प्रोत्साहन देतो लिहायला. ठीक आहे. आणि अंबालिका थ्रू पांडू. आता काय पुढे जाऊ. पांडूंचं झालं. तर आता महत्वाचा इथे आहे, कारण आपण विचार करतो भगवद्गीता आहे जास्तीत जास्त उल्लेख कोणाचा आलेला आहे? म्हणजे संजय कोणाकोणाबद्दल बोलतो? पांडवांबद्दल कोण आहे? पांडवांमधलं कोणाबद्दल चर्चा होते? फक्त अर्जुन. युधिष्ठिर, भीम हे फक्त एका शंखाबद्दल येतात, नकुल, सहदेव. आणि कौरव 100 आहे, त्यापैकी कोणाबद्दल चर्चा येते? दुर्योधन. आपल्याला माहिती पाहिजे की भगवंत इथे आलेला धर्मात संस्थापन करण्यासाठी. तर दुर्योधन हा अधर्म पर्सनिफाईड, म्हणजे कळस आहे अधर्माचा. त्याला एकदा विचारण्यात आलं, एका म्हणजे व्यासदेवानेच विचारलं होतं की तू सगळं शास्त्र जाणतो तरी अधर्म काय करतो? थोडं मी काय करू? मला म्हणजे नॅचरली मी अधर्मी आहे, हे त्याला सांगायलाही लाज वाटत नाही. आणि तो म्हणतो मी तसाच आहे. आणि तसाच विरुद्ध काय आहे? अर्जुन हा म्हणजे धर्मपाल आहे. पांडवांमध्ये बघितलं तर त्याची जी त्याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कॅरेक्टर एकदम स्पॉटलेस. कारण बघतो की एकदा तो स्वर्गात गेल्यानंतर उर्वशी त्याला प्रोत्साहित करते, पण तो काय म्हणतो की तू मला आई सांग. ही जस्ट इमॅजिन, म्हणजे पुरुष म्हणजे भूतलावरचा पुरुष स्वर्गात जाऊन सेन्स कंट्रोल म्हणजे संयम पाळतो, तर कसा कॅरेक्टर असतो. म्हणून भगवद्गीता आपण बघतो फक्त अर्जुन आणि दुर्योधन यांचाच संबंध येतो. कृष्ण, अर्जुन आणि त्यात कोण विजय होईल तर धर्म संस्थापन करायचा. म्हणून कृष्ण अर्जुनाला नेहमी मदत करत असतो. तर पांडू त्याच्या 2 पत्न्या. तर ही कोण आहे? कुंती कोण आहे ऍक्च्युली? कुंती ही यदू वंशात आहे आणि वसुदेवची बहीण आहे. तर याच्या वडिलांनी काय केलं की त्यांचा एक मित्र होता कुंती भोज. त्याला काही अपत्य नव्हतं म्हणून कुंती तिला दिली होती, म्हणून तिचं नाव कुंती झालं. कुंती भोज म्हणून कुंती. आणि दुसरी ती मद्री. मद्री कोण आहे? मद्री ही शल्य नावाची. शल्य हा नंतर येईल आपल्या पहिल्या अध्यायात. शल्य कोण आहे? तर शल्य हा एक व्यक्ती आहे, तो आता नंतर याच्याकडनं हे करतो, युद्ध करतो कौरवांतर्फे. ते नंतर आपण हे करतो कसं का करतो तो. नंतर कुंती आणि मद्री काय होतं, नंतर या पांडूला काय होतं, शाप मिळतो की एका ऋषीने त्याला शाप की तू कुठल्याही परिस्थितीत जेव्हा स्त्री संबंध करायला जाशील तर तुला मृत्यू. पण आता काय म्हणून मग तो म्हणतो की कुंतीला, मग कुंती सांगते की मला पण एक वरदान दिलेलं आहे की व्यासदेवांनी सॉरी आपल्या दुर्वासुनी वगैरे हे ऋषी कोण होते की हे पास्ट प्रेझेंट म्हणजे त्यांना वर्तमान आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ हे सगळं दिसत, म्हणजे त्या तेवढे ते पारंगत होते. तर त्यांनी बघितलं की कुंतीला नंतर अशी ही गरज पडेल कारण पांडूला शाप मिळाला. म्हणून त्यांनी काय दिलं, तिला एक वरदान दिलं होतं की तू कुठल्याही देवताला बोलवू शकेल या पुत्रप्राप्तीसाठी. तर ती सांगते, तर पांडू एकदम खुश होतो. कारण पांडूचं काय होतं, पांडू हा एक वनवास घेतो
म्हणतो की आता मला जगण्याचं काही हे नाही, कारण मी पुत्रप्राप्ती करू शकत नाही, तर मी तपस्या करतो, वानप्रस्थ घेतो. तर तो आपल्या पत्नी समेत वानप्रस्थला जातो आणि ब्रह्मर्षी पद गाठतो, कारण राजर्षी पूर्ववंश. पण तो म्हणतो एक खंत आहे की मी माझ्या पूर्वजांना खुश करू शकलो नाही, कारण गृहस्थ म्हणजे पुत्र देणे जरुरी आहे, पिंडदान. म्हणतो मी काय करू. तर तेव्हा ही चर्चा चालत असताना तो बघतो की कुंतीद्वारे मी पुत्रप्राप्ती करू शकतो. तो खुश होतो आणि कुंतीला आज्ञा देतो की तू हे कर. तर नंतर कुंती काय करते, एकेकाला पहिल्यांदा धर्मराजाला बोलवते आणि त्याच्या थ्रू कोण होता, तुमचं महाभारत चेक करतो. नंतर येतो वायुदेव, आणि नंतर मग इंद्र, इंद्रानंतर अर्जुन आणि नंतर नकुल. हे मद्रीकडनं. मद्री पण म्हणते की मला पण पुत्र हवे. तर मग अश्विन कुमार जे असतात जोय भाऊ, त्यांच्या थ्रू अश्विनी कुमार वेळ देतो मी सगळ्यांना लिहायला. त्यात एक परफेक्ट नोट्स बनवा. त्याने काय होतं, जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा हे कामात येईल. आता म्हणून मला हे सगळं माहिती आहे, हो माहिती आहे खरं आहे, पण जेव्हा तुम्ही कोणाला प्रसार कराल तेव्हा या गोष्टी डोक्यात राहत ना, ते ह्याच्यात राहतील आणि ते नुसतं वाचल्याने तुम्हाला ती मेमरी रिकॉल. त्यांच्यात थोडं नकुल आणि सहदेव. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. तर झालं काय की मग नंतर कालांतराने हे मोठे व्हायचे. छोटे असतानाच एक असा ऋतू, वसंत ऋतूत आपला पांडू आणि मद्री हे जंगलात फिरत असताना मायादेवी त्यांना एकमेकांना प्रणयासाठी अट्रॅक्ट करते आणि ते म्हणजे पांडू मरण पावतात. आणि मग ऋषी म्हणतात की तुम्ही दोन्ही सती नाही जाऊ शकत, कारण यांचं पालन पोषण कोण करणार. म्हणून मद्री हे कारण आहे पांडूच्या मृत्यूचं, म्हणून मद्री ही सती झाली. तर कुंती हे सगळ्या 5 जणांना घेऊन कुठे येते परत. तर आपण आता बघू की दुर्योधन का पांडवांबद्दल एवढा द्वेष करतो. तर जो काळ पांडू हा राजा नव्हता, तेव्हा काय केलं, टेम्पररी धृतराष्ट्राचा राजा केला. आणि बघितलं गेलं की जेव्हा युधिष्ठिर हा जन्माला येतो ना, तेव्हा गांधारी पण गर्भवती असते आणि ते 2 वर्ष गर्भवती असते, पण त्याला पुत्र होत नाही. ती स्त्री असल्या कारण द्वेष होतो की अरे माझा पुत्र राजा बनला पाहिजे आणि अजून आला नाही. तेव्हा तिला न्यूज येते की युधिष्ठिर म्हणजे कुंतीला पुत्र झाला. तर तिला राग येतो आणि ती स्वतःच्या पोटावर एक थाप मारते आणि तो एक मासाचा गोळा येतो. म्हणजे आता काय करणार, फेकवत आहे. पण व्यासदेव काय म्हणतात, नाही हे याच्यात मध्ये अरेंजमेंट करताना 100 कौरव आणि एक दुशाला म्हणून त्यांची बहीण, असे 101 कौरव बनतात, म्हणजे 100 कौरव आणि एक त्यांची बहीण. तर यात काय होतं, युधिष्ठिर हा मोठाच असतो आणि भीम आणि दुर्योधन हे एकाच दिवशी एकाच वेळेस जन्म घेतात. आणि नंतर अर्जुन आणि बाकी सगळे ते एका महिन्यातच कौरव बाकी सगळे जन्माला येतात. तर दुर्योधन हा आता नकुल सहदेव हे जे पांडव आहेत हे जवळपास 5-6 वर्ष तरी जंगलातच असतात, कारण पांडू असतो. तर तो काळ हा खूप शेफारला जातो, म्हणजे मराठीत शेफार म्हणतात की त्याला की राजपुत्र. आणि आपला धृतराष्ट्र याला सुरुवातीपासून खंत असते की मी राजा का बनणे, मी मोठा आहे. पण जेव्हा त्याला हा चान्स मिळतो तेव्हा तो खूप आनंद होतो की आता तर झालंच आणि माझा पुत्र हा राजा बनेल. त्यामुळे याला खूप म्हणजे याचा सगळे हट्ट पुरवले जातात आणि अधर्मीच असल्या कारणाने. आणि नंतर आपल्याला माहिती पडलं की सगळे ऋषी म्हणतात की हा जो दुर्योधन आहे हा कली पर्सनिफाईड आहे, म्हणजे कलीच आहे, थोडा भाग आहे कलीच. तर तो काय म्हणतो की आता सगळं माझंच आहे. पण जेव्हा हे बघतात की कुंती आणि 5 हे कुठं आलंय मधून, आणि हे साधारण नाही. भीम हा जबरदस्त एवढा शक्तिशाली असतो की म्हणजे आता विचार करा, 5-6 वर्षाचे मुलं 3 आले आपलं 5 जण आणि इकडे 100 जण सोबतच. आणि मुलं म्हटलं तर काय होईल, नाहीतरी भांडण होतीलच. तर भीम हा सगळ्या 100 एकटा पुरायचा.
तो सगळ्यांना मारायचा आहे. त्यामुळे आणि हे समवयस्क असल्यामुळे दुर्योधनाला फक्त एकच व्यक्ती म्हणजे पांडवांपैकी हा भीम म्हणजे त्याला कधी मारतो मी कधी. बरे युधिष्ठिर हा सगळ्यांची चांगला म्हणजे सगळ्यांची सारखंच वागायचा, पण भीम आणि दुर्योधन भीमाला पण त्याचा राग होता. तर याला एक दुर्योधन नंतर जसा मोठा आला तर शकुनी यात कार्य करतो. शकुनीला पण वाटते आता हे कसे माझा जो भाचा आहे तो झाला पाहिजे, तर तो त्याला काय करतो खाद्य पुरवतो की यस काहीतरी करून पांडवांना मारायचं, कारण नंतर नाही तर तुमचं राज्य हातातून गेलं. तर या कारणाने मग जो दुर्योधन आहे हा बरेच कारस्थानावर असतो की कसं काय या पांडवांना मारण्यात येईल. एक कारस्थान काय असतं, आपण कारस्थानी दुर्योधनाची म्हणजे काय एक टेम्पो तयार होईल. टेम्पो म्हणजे म्हणत आहे की भगवद्गीता कशी काय म्हणजे युद्ध कसं काय झालं हे माहित पाहिजे, नाही तर जसं आपल्याला पार्श्वभूमी माहिती असणे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला त्यात रस येईल की दुर्योधन काय, कोण आहे, कर्ण कोण आहे, पांडव किती सद्गुणी आहेत वगैरे. तर दुर्योधनाने काय केलं पूर्वी खूप कट रचले. तर पहिला काय होता, त्यांनी काय केलं विष पाजायचा प्रयत्न केला. पण त्यात काय झालं, भीमाला त्यांनी सगळं बोलवलं आणि या पिकनिकला या, आणि नंतर सगळ्यांना काय दिलं एक लाडू खाऊ घातले ते विषारी म्हणजे फक्त भीमाला. आणि भीम काय झाला बेशुद्ध म्हणजे ऍक्च्युअली बेशुद्ध पडला. पण त्याला मग गंगेत टाकण्यात आलं आणि त्याला साप चालल्यामुळे ते विष न्यूट्रल झालं. पण वरुण देव त्याला नंतर भेटतात आणि त्याला एक वरुण देव कसा तरी कनेक्टेड आहे, त्यामुळे तो म्हणतो की माझाच हा अनुज आहे. त्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारचं अमृत दिलं जातं की त्याला त्याच वयात 10,000 हत्तींचं बळ मिळते. तर आपण बघतो की या जगात आपण म्हणतो अरे भगवंत कुठे आहे, सगळे चांगले लोक आहेत त्यांना सगळे वाईट गोष्टी होत आहे की नाही. पण आपण हे बघायला पाहिजे की ॲट द एंड म्हणजे सरते शेवटी जो चांगला मनुष्य आहे त्याला चांगलंच मिळतात अलग. कारण हे कर्म फॅक्टर जो आहे तो आपण नंतर कर्म काय आहे ते पण बघू की भले वाईट व्यक्ती काहीही करतील तर काही काळापर्यंत आपण बघू अरे यांचं चांगलं भलं होतं, पण अंतिम आपण बघू जे चांगले सद्गुणी आहे त्यांचाच विजय. तर बघा भीम त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला जास्त बळ मिळालं. नंतर मग काय केलं की ठीक आहे मग यांना 5 जणांना जाळून मारून टाकू म्हणून ते वारणावर त्याला लाशागरज अजूनही आहे. ते कोण कोण गेले तिथे वारणावर माहिती आहे कुठे. आम्ही एकदा बस पार्टीला गेलो होतो हरिद्वार मागच्याच वर्षी. तर मेरठ आहे ना, मेरठमध्ये आहे वारणा. आम्ही तिथे अजूनही तिथे एक जवळपास असा क्षेत्र आहे तिथे अजूनही काळ काय म्हणजे जळलेलं आहे. आणि तिथे भुयार आहे जिथून ते पळाले. आणि तिथे कुंती जेवढे दिवस राहिले तिथे ते शिवजीची पूजा करायची ते पण अजून आहे, जाऊ शकतात त्यांच्यावर. तर ह्या गोष्टी अशा काल्पनिक नाही आहे, ऍक्च्युली झालेल्या आहेत. तर तिथे त्यांना जाण्याचा प्रयत्न केला. तिथे आम्ही गेलो होतो एकदा, तो फोटो पण आहे आमच्याकडे. तर काय झालं विदुरांनी पांडवांना वाचवलं. आणि मग काय झालं बराच काळ यांना धृतराष्ट्राला काय वाचलं. आणि अशी अरेंजमेंट होती की काही एक त्याच दिवशी एक स्त्री आणि 5 तिथे मुलं येतात आणि ते मरण पावतात आणि तिथला जो सेनापती तो पण मरतो. आणि धृतराष्ट्राला वाटतं की आता पांडव कुंती मेले, त्यामुळे हे सगळे निवांत होतात की आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण नंतर परत जेव्हा द्रौपदी स्वयंवर होतं तेव्हा दुर्योधन अर्जुन बाहेर पडतो लागलाच. तर तेव्हा यांना सगळ्यांना शॉक बसतो की अरे पांडव कसे काय जीवन. नंतर मग आपलं असंच सभा आपलं ते यांना बोलवण्यात येतं ना. युधिष्ठिरने काय एक व्रत घेतलं असतं की मी कधीही माझ्या वरिष्ठांचा अनादर करणार नाही, काही हो. तर त्याचं वचन होतं, कारण तो एक सत्यवादी होता. तर त्याला जेव्हा धृतराष्ट्राने म्हणजे यांचा प्लॅन होता शकुनीचा की यांना बोलून त्यांचं सगळं राज्यघाट करायचं. नंतर ते आले ना तेव्हा खांडव प्रस्ताव देण्यात होतो द्रौपदी आल्यानंतर. नंतर परत जे वैर होतं आपण शॉर्टकट घेतोय. तर हे झाल्यानंतर जेव्हा असत सभेमध्ये त्यांना 12 वर्ष
वनवास होतं आणि मग ते 13 वर्ष त्यांना अज्ञातवास असतं, तिथे त्यांना ओळखू शकणार नाही. त्याच्यानंतर युद्ध होतं. तर होतं काय की हे 12 वर्ष काय करतात पांडव, तयारी की यांचं काही होणार नाही, म्हणजे यांनी हे सगळे प्रयत्न केले, आता फक्त युद्धच होईल. मध्ये कृष्ण भगवंत जातात मांडवली करायला, काय म्हणतात त्याला, तडजोड करायला, की निदान 5 गावे तरी द्या. क्षत्रिय असल्या कारणाने त्यांना हाच एकच धर्म आहे, पण तो तुम्ही एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन आहे तेवढी कोण देऊ शकत नाही. तर तेव्हा ठरतं की युद्ध अटळ आहे. आणि मग हे सगळे फोर्सेस तयार होतात आणि अर्जुन मध्ये स्वर्ग लोकात वगैरे जाऊन इंद्राकडनं, नंतर आपल्या शिवजीकडनं आणि मध्ये अग्नीकडनं त्याला सगळी अस्त्र मिळतात आणि युद्ध इथे इथपर्यंत आलेलं आहे. तर आज ही झाली पार्श्वभूमी. आता भगवद्गीता चालू कधी होते की 10व्या दिवशी. आता हे जे युद्ध हे कुरुक्षेत्रात होत आहे. कुरुक्षेत्र आणि हस्तिनापूर फार दूर, म्हणजे एक जागा नाही आहे, दूर दूर आहे. तर धृतराष्ट्र हा अंध असल्या कारणाने काय, तो ना लढाई करू शकत ना जाऊ शकत, म्हणून व्यासदेव पिता असल्या कारणाने ते काय म्हणतात, ठीक आहे मी संजय हा माझा शिष्य देतो की तो तुम्हाला इथे बसल्या तुम्हाला सगळं सांगेल की काय होतं. तर संजय अचानक सांगतो धृतराष्ट्राला की 10व्या दिवशी की भीष्मदेव पडले. तो धृतराष्ट्र ऍक्च्युली कोसळतो खाली, कारण त्याची फक्त एकच आस असते की भीष्मच फक्त आपल्याला जिंकू शकतात, बाकी सगळे आमचे निकमे लोक आहे, असं तो म्हणतो. पण म्हणतो जेव्हा पडतो तेव्हा त्याला सुधीर आणला जातो. तर तो प्रश्न पहिला काय विचारतो, आता इथे भगवद्गीता चालू होते आता, ठीक आहे. तर आज पहिल्या श्लोकापासून चालू होतो. बॅकग्राऊंड समजलं सगळ्यांना. तर जेव्हा हा शुद्धीवर येतो तो म्हणतो, पहिला श्लोक म्हणतो की धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया. तर सगळ्यात जास्त जी आसक्ती आहे ना आपल्याला, तीच व्यक्ती आपल्याला पहिले दिसते, हे की नाही. म्हणजे आपण बघतो की समजा एका मुलाला लागलं तर काय म्हणतो, पहिले ठेच लागली तर काय म्हणतो, आई. कारण सगळ्यात प्रिय जी गोष्ट आहे तीच पहिल्याला आपल्याला आठवते. तर हा जो आहे धृतराष्ट्र नावाचा अर्थ आचार्य देतात की धृत म्हणजे काय, खूप आसक्त, जो खूप आसक्त आहे. आणि राष्ट्र म्हणजे जागा किंवा म्हणजे राज्य. तर हे जे वैदिक नावं आहेत यातही खूप म्हणजे विचारपूर्वक नावं दिलेली. हे जे जो आसक्त आहे, जो जन्मत आहे त्याला माहिती आहे की कधी मला राज्य मिळते, तर तो धृतराष्ट्र. तर हा जेव्हा तो वरती जो शुद्धीवर येतो तो काय म्हणतो, मामका पांडव असते की माझे पुत्र काय करतात आहे. आणि पांडव हे धर्मक्षेत्रे, जे कुरुक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे, तिथे युद्धासाठी जमल्यावर काय करतात, काय झालं. तर धर्मक्षेत्र आपल्याला जे मी प्रश्नोत्तर बनवले आहे त्यातला एक प्रश्न हा असेल, लिहून घ्या सगळे, की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांचे स्पष्टीकरण काय असेल, हा प्रश्न येईल तुम्हाला. तर यात मी तुम्हाला जे सांगितलं तात्पर्यातच असेल, जास्त इकडे तिकडे जायची गरज नाही, पण तात्पर्य वाचल्यानंतर मला कळेल धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र त्याचं महत्व काय, हा एक प्रश्न येईल. तर धर्मक्षेत्रे काय आहे, धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे हे जे दोन शब्द आहे याचं स्पष्टीकरण द्या. तर धर्मक्षेत्र कशाला म्हणणार, जिथे धार्मिक कार्य केले जातात त्याला धर्मक्षेत्र. तर कुरुक्षेत्र हे असं क्षेत्र होतं म्हणजे पुरातन काळापासून की तिथे नेहमी धार्मिक कार्य होत होते. आपण कृष्णा बुक वाचलं असेल, वाचलं कोणी,
त्यात आपण बघतो की जेव्हा कृष्ण आणि बलराम आणि वृंदावनवासी हे कुरुक्षेत्र कशाला येतात यज्ञ करायला, तेव्हा रथयात्रा कधी झाली? रथयात्रा तेव्हाच चालू झाली ना, की राधाराणी येतात आणि ते म्हणतात की अरे कृष्ण हा गोपाल आता राजा आलेला आहे, तर आम्हाला तसा नको. तर ते आपल्या मनाने त्यांचा रस ओढत वृंदावनाला नेतात. तर आपण बघू की कुरुक्षेत्र तेव्हापासून फेमस आहे, की सर्व धार्मिक कार्यासाठी ते फेमस आहे. आता कुरुक्षेत्र काय केलं त्याला, म्हणजे इथे भीषण युद्ध का केलं आहे? तर इथे आतापर्यंत सगळे धार्मिक कार्य होते, पण हे जे युद्ध पण एक धार्मिक कार्य आहे. का? कारण धार्मिक कार्य का करतो आपण? तर विष्णूच्या प्रसन्नतेसाठी. म्हणजे त्याचा एंड रिझल्ट होत आहे. हे जे कुरुक्षेत्र कोणाच्या प्रसन्नतेसाठी होत आहे? भगवंतासाठी. भगवंत म्हणून स्वतः हजर आहेत आणि त्यांना धर्म संस्थापन करायचं आहे, म्हणून हे जे कुरुक्षेत्र आहे ही धर्म. आणि आता अजून तात्पर्यात लिहिलेलं आहे की ही जी जागा आहे ही फक्त मनुष्यांसाठी नाही, तर इव्हन देवतागण पण यांच्यासाठी पूजनीय, म्हणजे त्यांच्यासाठी पण ही जागा पूजनीय आहे. म्हणजे ते पण येत होते तिथे. त्या कारणाने काय हे धर्मक्षेत्र खूप महत्वाचं आहे. हे कारण आहे ते की हे धर्मक्षेत्र असूनही, म्हणजे कुरुक्षेत्र असूनही हे धर्मक्षेत्र, दोन कारण देऊ शकतो. इथे आपण बघतो धृतराष्ट्राची काय आसक्ती आहे की कुरु, आता पांडव आणि कौरव हे दोघे कौरव आहे. म्हणजे कौरव इन द सेन्स आपण असं म्हणा, आपली काय हे अंडरस्टँडिंग की कौरव म्हणजे धृतराष्ट्रपुत्र असं नाही आहे, कारण 100 कौरव, पण कुरु वंशज हा हे पूर्ण कौरव आहे. तर हा काय म्हणतो, याने पहिल्यापासूनच पांडवांना वगळलेलं आहे की नाही, फक्त माझेच पुत्र काय कौरव आणि पांडव वेगळे आहेत. तर ते काय करतात? तर आपण बघू या प्रश्नाचं उत्तर कसं होईल. 2 म्हणजे श्लोक 2 नंबर श्लोक आहे ते 13 नंबर मध्ये कौरव काय करतात हे सांगितले, आणि नंतर 14 पासून पूर्ण गीता पांडव काय करतात म्हणजे युद्धाचं सगळं वर्णन आहे. हे पूर्ण भगवद्गीता 2 या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भगवद्गीता आहे. तर पहिला भाग फक्त 2 ते 13 आणि 14 ते 18 अध्याय संपतो तोपर्यंत काय पांडव काय करतात. तुम्ही लेट आलाय तर त्यामुळे फक्त ऐका आणि नंतर यांच्याकडनं नोट्स घेऊन घ्या, ठीक आहे. भगवद्गीता आपला या तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात एक अजून प्रश्न येऊ शकतो की भगवद्गीता कशी शिकावी. तर काय, कारण कसं असतं की आता एक उदाहरण दिलं आहे की डॉक्टर बनून क्लिनिक टाकायचं आहे, तर कोणी तसाच क्लिनिक टाकू शकत नाही की नाही. घरी बसून मी पुस्तक घेतो, वाचतो आणि क्लिनिक करतो, कोणी जाणार नाही त्याकडे. तर परंपरेत असणाऱ्या भक्ताकडनंच भगवद्गीता समजली पाहिजे आणि शिकली पाहिजे. दुसरं काळजीपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं असं नाही ठीक आहे आता सगळे भगवद्गीता म्हणतात तर करून टाकू, असं अशी नाही की हे ऍक्च्युली माझ्या जीवनात मला हे सगळ्यात जास्त सहकार्य इथून मिळालं. ओके, आपण काय म्हणतो की मी एखादा डिग्री करून मग मला जॉब मिळाला हे झालं माझं सगळं, हे झालं या जीवनासाठी आहे ते. पण माझा जो प्रवास आहे या भौतिक जगातला प्रवास कधी संपवायसाठी हे आवश्यक आहे. तर पूर्ण काळजीपूर्वक, दुसरं भक्ताकडनं जो परंपरेत आहे, आणि तिसरं म्हणजे कुठलाही वैयक्तिक हेतू किंवा स्वार्थ साध्य न करण्यासाठी. म्हणजे काही जे वक्ते आहेत काय करतात ते भगवद्गीता वाचतात आणि स्वतः मग भगवद्गीतावर टिप्पणी लिहितात, पण ते काय करतात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. त्यांना कधीच कृष्ण प्राप्त होत. हे जे 3 कारण आहेत, 3 हे जे मूलभूत तथ्य आहे यांना पालन करून आपण भगवद्गीता शिकतो. आता संजय जो आहे हा एक
खूप हुशार शिष्य आहे. व्यासदेवांचा शिष्य म्हणजे विचार करा, तो समजतो की याची भीती काय. आपला धृतराष्ट्र भीतो आला म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राचा तो अर्थ संजय काय लावतो की धृतराष्ट्राला वाटतंय की अरे माझे जे पुत्र आहेत हे याच्यात काहीच चांगले गुण नाही आणि पांडव सगळे सद्गुणी. धर्मक्षेत्र हे नेहमी त्यांच्या बाजूने निजळतील. आणि दुसरं त्याला काय वाटतं की अरे आपले जे पुत्र तिथे म्हणजे बघतील की हे पांडवांचं सैन्य वगैरे तर ते तडजोड करून टाकतील की ठीक आहे अर्धा राज्य घेऊन टाक, पूर्ण राज्य पाहिजे मला. तर ही त्याची भीती आहे की माझे पुत्र तर तडजोड करतील किंवा दुसरं म्हणजे की नक्की खात्रीपूर्वक आहे की हे जे धर्मक्षेत्र आहे हे पांडवांकडनं हुंपीच होईल त्यांच्या अशी भीती आहे. तो म्हणतो की काळजी नका करू. दुसऱ्या श्लोकमध्ये संजय वाचा दृष्ट्वा तू पांडवानीकम. तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता आणलेली आहे, घेऊन या. आणि मग आपण कारण हे जे श्लोक आपण उच्चारतोय हे महत्वाचं आहे सर. जसं आपण बघतो हिंदी पिक्चरची गाणी आपण बोलून ते आपोआप पाठवतात की नाही. तर हे कधी आपण वाचलंच नाही की दृष्टवा काय, तर ते कधी येणार नाही तोंडावर. सतत वाचून ते कधी आपल्या सबकॉन्शियस मध्ये फिट राहील ठीक आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस आपण सगळे भगवद्गीता घेऊन या. आता ठीक आहे. दृष्ट्वा तू पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यं उपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत्. संजय म्हणतो की काळजी नका करू. तुझा दुर्योधन हा तडजोड नाही करत आहे. त्यांनी काय केलं, पांडवांच्या सैन्यांचं निरीक्षण केलेलं आहे आणि तो त्वरित द्रोणाकडे चाललेला आहे की काय करायचं आता. म्हणजे तो युद्धासाठी तयार आहे. त्याला सांत्वना देतोय याला की तो तडजोड नाही करता, युद्ध होतं, काळजी नको. आणि दुर्योधनाची इथे स्थिती माहिती पडते की तो काय म्हणतो, दुर्योधन बघतो हे 13 वर्ष वनवासात होते, त्यांच्याकडे एवढं सैन्य कसं काय गोळा केलं यांनी, रानात राहून एवढं सैन्य कसं काय आलं. तो घाबरला. त्याला काय वाटलं की युद्धात हे येतील 5 पांडव आणि काहीतरी 2-4 राजे. पण महाभारत सांगतं की यांच्याकडे 7 अक्षौहिणी सैन्य होतं. तर अक्षौहिणी सैन्य म्हणजे जस्ट विचार करा किती आहे. एक अक्षौहिणी म्हणजे किती आहे तर 21,870. ये अटेंडेंस शीट है, इसमें आपका नाम और दीक्षित नाम डालो और नंबर और साइन कर लो. की या युद्धात 64 करोड लोक मारले गेले. विचार करा किती. तर हे यांच्याकडे पांडवांकडे किती होते, 7 अक्षौहिणी हे होते. तर एक अक्षौहिणी म्हणजे किती सैन्य, 21,870. हे फक्त कोण आहे, चॅरिट ड्रायव्हर म्हणजे रथी. एवढे रथी आणि तेवढे हे जे हत्तीस्वार म्हणजे हत्तीवर लढणारे झालंय. नंतर 1,09,650 कोण आहेत हे, इन्फंट्री म्हणजे पायदळ. आणि 65,000 हे घोडेस्वार, घोड्यावर युद्ध करणार. म्हणजे एक ऍक्शन मध्ये हे सगळे आलेत. म्हणजे हे मल्टिप्लाय करू आपण, तेवढी झाली एक अक्षौहिणी. आणि पांडवांकडे किती होते, 7. एकदी सैन्य झालं बघा. आणि आपल्या कौरवांकडे 11 म्हणजे 11+17 18 अक्षौहिणी सैन्य हे युद्ध करते. आणि त्यात फक्त किती वाचले, 5 पांडव आणि एक कौरवांमधला युयुत्सु. तो त्या धृतराष्ट्राचा खरा म्हणजे पुत्र गांधारी जुळून होता, तो
दासी पुत्र होता आणि त्याने मग या सगळ्या कौरवांचा काय केलं, अंतिम संस्कार केला. धृतराष्ट्राचा दासी पुत्र होता युयुत्सु. तो एक वाचला. 5 पांडव, कृपाचार्य आणि अश्वत्थामा, बाकी सर्वजण मारले. ठीक आहे. तर हे एवढं सगळं सैन्य हा म्हणतो की एवढं कसं काय त्यांनी जमा केलं. हा दुर्योधनाची भीती आहे म्हणून तो त्वरित पळतो की द्रोणाला की अरे हे साधारण युद्ध नाही, हे खूप महाभीषण युद्ध होणार आहे, काहीतरी करा. युयुत्सु. हा लिहून घ्या. युयुत्सु ना इंग्लिश मराठी वेळ झाला. युयुत्सु. ठीक आहे. तर हा एक वाचला. हे आता आपल्या दुर्योधनाने कसं काय एवढं सैन्य जमा केलं की त्यांना हे यदुवंश ना हा पण एक खूप मोठी सेना होती. तर अर्जुन आणि कृष्ण आपला दुर्योधन दोघांनी ते सैन्य पाहिजे होतं, यादव पाहिजे होतं. म्हणून कृष्ण आपला दुर्योधन आणि अर्जुन दोघे सकाळी सकाळी जातात कृष्णाला भेटायला. तर अर्जुन जो आहे हा भगवंतांच्या चरणी बसतो आणि दुर्योधन हा बाजूला बसतो की वाट बघतात की भगवंत उठतात. जेव्हा कृष्ण भगवान उठतात तेव्हा पहिले बघतात अर्जुनाला, पण दुर्योधन म्हणतो नाही मी पहिला. तर कृष्ण म्हणतात की हे बा माझ्याकडे नारायणी सेना आहे आणि ती मी एकाला देईन आणि दुसरं म्हणजे मी आहे, पण मी युद्ध करणार नाही, मी फक्त तुम्हाला सल्ला देईन. तर यापैकी तुम्ही एकच निवडा. तो म्हणतो दुर्योधन म्हणतो मी निवडेल, पण कृष्ण म्हणतात की अर्जुन तुझा छोटा भाऊ आहे आणि त्याला मी पहिल्यांदा बघितलं म्हणून त्याला निवडू दे. तर तो म्हणतो काही प्रश्नच येत नाही, मला तुम्ही हवेत. तर दुर्योधन तो हे तो पहिले म्हणायच्या आधी तो इतका त्याला राग येतो की हा अन्याय आहे. पण जेव्हा तो ऐकतो की अर्जुनाने कृष्णाला निवडलं तर काय वेडा माणूस आहे. छोटा ठीक आहे आता काय म्हणजे दुसरा पर्याय नाही म्हणून मी नारायण सेना घेत. पण तो आतून खूप खुश होतो की तो नारायण सेना खूप बलवान आहे. आणि नंतर मग तो दुशाला जी आहे त्याची बहीण ही आपल्या जयद्रथला दिले. जयद्रथ पण यांच्याकडे. आणि पांडव पुढच्या श्लोकात येईल की द्रुपदाचा उल्लेख येईल. तर पांडव सेना पण पांडव पण. तर आपला मेन हेतू काय आहे या श्लोकात, काय आपण शिकू शकतो की व्यावहारिकरित्या आपण बघितलं तर कौरवांचं सैन्य खूप जास्त आहे, हो की नाही. तर ते विजयी होऊ म्हणजे व्हायला हवेत आहे की नाही. पण कृष्ण असल्या कारणाने पांडव विजय झाले. म्हणून आपल्या जीवनात आपण फक्त मालमत्ता किंवा त्याला रिसोर्सेस म्हणतात की भौतिक गोष्टी की माझ्याकडे बंगला, कार, गाडी, वाहने, नंतर खूप जमीन, प्रतिष्ठा, मान, ह्या गोष्टी तुम्हाला विजयी बनवू शकत नाही. विजयी म्हणजे तुम्हाला उच्च पुढच्या जन्मी नेऊ शकत नाही. त्या फक्त या जन्मीसाठीच आहे. तर भगवंतांना फक्त आपण आपल्या जीवनात आणलं ना तर आपल्या बाकी सगळ्यांच्या समस्या दूर होतात. प्रभुपाद उदाहरण देतात. प्रभुपाद जेव्हा गेले त्यांनी प्रश्न विचारला की अमेरिका तुमच्याकडे काय नाही आहे, सगळं आहे, तरी तुम्ही काय सगळे दुःखी आहे का? कारण कृष्ण नाही तुमच्या. आणि आमच्या भारतामध्ये कित्येक लोक ऍक्च्युली गरीब आहेत, त्यांच्याकडे पण ते सगळे सुखी, संतुष्टी का? कारण सगळे हा त्यांना वैदिक धर्म माहिती. तर हे ऍक्च्युअल उदाहरण आहे. तुमच्याकडे सगळ्यात सुखसोयी असताना प्रभुपाद म्हणतात की सगळे लोक काय ड्रग्ज घेतात आणि आत्महत्या करतात, त्यांना काही पुढचं ध्येयच नाही आहे. म्हणून आपण या भक्ती झाल्यानंतर आपण स्वतः आणि जेव्हा प्रचार करतो तेव्हा दुसऱ्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे की या भौतिक गोष्टीकडे न पळता
तुम्ही पहिले आपल्या सगळ्या झिरो म्हणजे आपण जे जे तयार करतोय त्याच्या त्यांना कृष्ण एक सेंटर बनवा. म्हणजे आपण सगळ्या आपल्या ज्या सर्व मालमत्ता आहे त्या संपूर्ण होती. म्हणजे आपल्या सगळे ग्रहस्थ आहेत तर आपण असं म्हणत नाही की आपण काही करू नये, सगळं करायला पाहिजे. तर ॲक्च्युली कृष्ण आपण जेव्हा भक्त होतो तेव्हा मटेरियलिस्ट म्हणजे कर्मीपेक्षा सतर्क आणि जबाबदार भक्त व्हायला पाहिजे. की बायका पोरं नंतर व्यवसाय याच्यात जास्तीत जास्त जबाबदार व्हायला पाहिजे. का? कारण आता तुमची जबाबदारी काय की तुम्ही स्वतःची जबाबदारी नाही तर तुमच्या कुटुंबालाही तुम्हाला भक्त बनवायचं आहे. आणि त्यांना शुद्ध भक्त बनवण्याची जबाबदारी तुमची. तर त्यांना व्यवस्थितपणे सगळ्या वस्तू देणे हे सगळे जबाबदारी आहे. म्हणून मग काही लोकांचे खूप गैरसमजुती असतात की एकदा भक्त झाले की तुम्ही सगळं सोडून द्याल. आणि तर ते असं नाही. हे आपण एका गुरुकडनं प्रभुपाद नेहमीच वारंवार सांगतात की तुम्ही एकदा गृहस्थ झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या ॲक्च्युली वाढतात, कमी होत नाही. आणि ते कोणी संन्यास घ्यायला प्रवृत्त होऊ नये तेव्हा जोपर्यंत तो गृहस्थ आहे इन द सेन्स. तर हा दुर्योधन भयभीत झाला. कारण काय म्हणजे 11 अक्षर तो म्हणतो कृष्ण यांच्याकडे आहे, त्यामुळे मला शंका आहे काय होईल. म्हणून तो जातात आपल्या ह्याच्याकडे द्रोणाकडे आणि काय म्हणतात, पश्येतान पांडुपुत्राणाम आचार्यं महतीं चमुं व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता दुर्योधन आणि पांडव हे म्हणजे कौरव आणि पांडव दोघांचे म्हणजे गुरु, मिलिटरी गुरु म्हणजे हे कोण आहेत, द्रोणाचार्य. पण द्रोणाचार्य हे राजगुरु आहेत म्हणजे त्यामुळे ते कौरवांकडनं आहेत. तर एक जो बेसिक एटिकेट असतो आता अजूनही आहे पण पूर्वी खूप खूप होता की वरिष्ठांना मान देणे हे ॲक्च्युली एक धार्मिक कार्य म्हणून समजलं जातं. तर जेव्हा कोणाला उद्देशून काही म्हणताय तर तेव्हा चुकूनही कोणाला त्याच्या वरिष्ठांना तू किंवा असं म्हणत नव्हतं, तुम्ही असं ॲक्च्युली आदर्श होता. पण वारंवार म्हणजे पुष्कळ ऋषीमुनींनी दुर्योधनला चेतावणी दिली, तुझ्या गैरव्यवहारामुळे तू स्वतःचा आणि पूर्ण पूर्ववंशाचा नाश करणार, कारण तुला आदर नाही करतायत कोणाचा. म्हणजे तो खूप गोड बोलायचा पण तुला आदर नव्हता कोणाचा, कारण तो काय स्वार्थी होता. तर इथे तो काय करतोय की गुरूंच्या चुका काढत होतो, म्हणजे टोमणे मारणे म्हणजे मराठीत त्याला म्हणतात. तो काय म्हणताय, पश्येताम पांडुपुत्रांना आचार्य महतीं चमुं, की हे पांडवांनी केवढं मोठं सैन्य व्यवस्थित रचलेलं आहे बघा. आणि तो अजून एक ऍक्च्युली त्याची दुखत्या नसर पाय ठेवणे म्हणजे व्यूढम द्रुपद पुत्रेण. आता द्रुपद पुत्र कोण आहे, दृष्टद्युम्न. एकाला दृष्टद्युम्न म्हणणे आणि द्रुपद पुत्र म्हणणे हे या दोन वेगळ्या गोष्टी. तर याला दृष्टद्युम्न ऍक्च्युली याचा शिष्य आहे. तर शिष्याचं नाव घेतलं तर गुरुला काही वाईट वाटणार नाही. पण द्रुपद का म्हणणे, कारण त्याला माहित होतं की यांचं दोघांचं वैर आहे. द्रोण आणि द्रुपद हे कसे होते की हे ह्यांच्या गुरुकुल म्हणजे द्रुपद आणि द्रोणाचार्य एका गुरुकुलमध्ये होते आणि दोघांची चांगली गट्टी होती, मैत्री होती. आणि जरी हा राजपुत्र होता आणि हा गरीब ब्राह्मण, तरी द्रुपद म्हणाला की मी जेव्हा राजा बनेल तेव्हा मी माझं अर्ध राज्य तुला देईन. बोलताना बोलून गेला नाही, तेवढी मैत्री होती. पण जेव्हा ते गुरुकुल नंतर बाहेर आल्यानंतर द्रोणाचार्य ग्रहस्थ होता आणि हा राजा होता. तर एके दिवशी अश्वत्थामा जेव्हा लहान असताना कृपी म्हणजे द्रोणाचार्याची पत्नी, तर कृपीकडे अश्वत्थामा सांगतो की अरे मी ऐकलं की दूध हे खूप गोड असतं आणि त्याचे गुण सांगतो आणि आपल्याकडे दूध नाही. तर कृपी सांगते की द्रोणाचार्याला की आपल्याकडे गाय नाही आहे आणि तुमचे राजा म्हणून तुमचा मित्र आहे, तो काय कामाचा आहे, त्याला गाय मागून म्हणजे काहीतरी भिक्षा मागून आणा गाय. तर कृपी सांगते म्हणून द्रोणाचार्य द्रुपदकडे जातात.
आणि बराच काळ ओलांडला असतो. त्यामुळे द्रुपद याला द्रोण आपली ओळख करून देतो की मी द्रोण, आपण मित्र आहे. तुम्ही म्हणलं होतं की तू म्हणला होतास की मला अर्ध राज्य देणार. तर तिथे द्रुपद म्हणतो की हे कसं शक्य आहे. म्हणजे तो ऍक्च्युली त्याला तिरस्कार करतो की एका लेवलच्या लोकांमध्ये मैत्री असते आणि तू थोडा गरीब, माझ्याशी मित्रता कशी म्हणतो नीट चालता होईल. कारण आता हा जो द्रोणाचार्य हा कसा आहे की हा ब्राह्मण पण आहे आणि हा याचे जे जो शिकवतो आहे हे कसं लढाई करणे वगैरे. तर म्हणावं तर अभिमान सगळ्यांना, स्वाभिमान सगळ्यांना असतो, पण ज्या गुणांशी आपण जास्त आसक्त असतो त्यानुसार आपलं पतन पण होत असतं. तर जनरली ब्राह्मण म्हणजे काय, तिथे गावा कारणिका, तो सगळं काय का सहन करतो, कधी रिप्लाय नाही करत. पण द्रोणाचार्य काय करतो, तो एक प्रण घेतो की द्रुपदला मी माझ्या पायाशी आणतो. आणि त्या वचनामध्ये तो काय होतो की बघतो की कुरुवंश हा एक मोठा राजा. मी या राज्यात समजा मी गेलो आणि आचार्य म्हणलं तर मी द्रुपदला मारू शकतो. म्हणून तो काय करतो, या कौरव आणि पांडवांचा गुरु बनतो. आणि तेव्हा काय होतं की आपण नंतर परत होत्या. तर जेव्हा पांडव कौरव हे संपूर्णरित्या पास होतात तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून पहिले काय म्हणतात, द्रोणा द्रुपदला आणा. दुर्योधन म्हणतात आम्ही पहिले जाणार. कारण दुर्योधनला पहिलेच दाखवायचं असतं की आम्ही श्रेष्ठ. पण द्रुपद यांना पूर्णपणे हरवतात आणि हे हाताशून परत येतात. मग पांडव जातात आणि अर्जुन या द्रुपदला हरवून बंदिस्त करून आणतो. त्यामुळे द्रोणाचार्य पहिलेपासूनच असतो, पण अर्जुन त्याला खूप प्रिय असतो. आणि जेव्हा द्रुपद बघतो की हा जो अर्जुन काय शूरवीर योद्धा आहे, त्याच्या मनात एक इच्छा होते की जर मला भूतकाळात भविष्यकाळात मला जेव्हा पुत्री होईल तेव्हा मी ती याला देईन आणि त्यानुसार मी या योद्ध्याशी संबंध ठेवेन. आणि होतं काय की मग जेव्हा हे दोन मित्र येतात तेव्हा कसं असतं की शिक्षा दिल्यावर ते वैर संपतात. म्हणजे पण त्यांना माफ केलं तर ते वैर अजून वाढतं. द्रोण काय करतो, त्याचं राज्य घेतो अर्ध राज्य, आणि अर्ध राज्य ते त्यांनी कबूल केलं असतं आणि त्याला म्हणतो मी जा सोडून देईल. त्यामुळे द्रुपद हा क्षत्रिय असल्या कारणाने त्याला खूप अपमान हा त्यांना मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तर तो म्हणतो की गेला तो यज्ञ करतो आणि हे दृष्टद्युम्न यज्ञपुत्र. यज्ञाचं कारण काय असतं, ध्येय काय असतो की द्रोणाला मारण्यासाठी पुत्र पाहिजे आणि तो दृष्टद्युम्न. आणि त्यासोबत द्रौपदी पण येते त्याची बहीण. आणि आपण आपल्याला आश्चर्य वाटेल तर द्रुपद हा आता वैरी आहे तरी द्रुपद काय करतो, द्रोणाकडेच पाठवतो त्याला शिक्षणासाठी. आणि इथे आता जो आचार्य आहे तो ऍक्च्युअल आचार्य बनतो. तो त्याला सगळं माहित असतं की हाच आपल्या मृत्यूचं कारण बनणार, पण तरी तो त्याला सर्व प्रशिक्षण देतो. कोण, द्रोणाचार्य. आपल्याला याच्यातून लेसन काय, आपल्याला शिक काय मिळतं, शिकवायला काय आपलं एक लेसन काय आहे की आचार्य जे आहेत म्हणजे ऍक्च्युली शुद्ध भक्त जे आहेत हे कधीच भेदभाव नाही करत. हे एका सूर्याप्रमाणे, सूर्य जे आहे तो कधीच भेदभाव करत नाही की मी एका चांगल्या सद्गुणी माणसाच्या घरी प्रकाश देतो आणि चोराच्या घरी देणार नाही, असं नाही. ते काही त्याच प्रकारे जो आचार्य आहे याच्याकडे कोणीही गेलं तर ते समान त्यांना प्रशिक्षण देतो. तर इथे चूक करणं म्हणजे पहिलं काही तुम्ही या व्यक्तीला काय केलेलं आहे, जास्त बुद्धी दिली म्हणजे शिक्षण दिलं आणि तोच आता ती बुद्धी तुम्हाला मारण्यासाठी म्हणजे तुम्हाला म्हणजे मला मारण्यासाठी वापरतं, असं त्याची ती चूक काढते. तर हे एक दुर्योधनाचं कॅरेक्टरिस्टिक. त्यामुळे तो त्याच्या म्हणजे युद्धात तो हारला. आणि अर्जुन जो आहे हे पाचही पांडव काय करतात, जरी ते आता लढणार आहेत पहिले ते भीष्म आणि द्रोणाला प्रणाम करायला जातात. ह्या असतो आदर.
भले आपण आता युद्ध करणार आहोत पण तुम्ही वरिष्ठ आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्या आणि सांगा की आम्ही तुम्हाला कसं मारू शकतो. हे झालं बेनिडिक्शन. हा झाला संबंध. की तेव्हा वरिष्ठ व्यक्तीचे पाय पडल्यानंतर ते काय करतात, आशीर्वाद देतात. कारण तुम्ही व्यक्तीला सगळ्यात जास्त खुश कधी करू शकता, भले काही केलं तरी. म्हणून आपण काय करतो, वांछाकल्पतरू. त्यांनी ऍक्च्युली माणूस उदार होतो. तसे उदार असतात हे आचार्य. तर हा त्याला काय म्हणतो की तुमच्यामुळे ही चूक झालेली आहे आणि दुप्पट जो दुष्टतुंडीने अरेंजमेंट केलेली आहे. तर आता तुम्ही तरी म्हणजे जागे व्हा. आता तुम्ही असं नका समजू की तो माझा प्रिय अर्जुन आहे. तुम्हाला आता तुमचं कार्य करायचं. तुम्ही इथे सेनापती आहात. म्हणजे आदेश पण दिला, चुका पण काढल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की यात तात्पर्यात सांगितलं होतं की यात दिसतं आपण दुर्योधन किती मुत्सद्देक आहे, म्हणजे पॉलिटिशियन आहे. जनरली आपण बघतो की राजा कधीच सेनापतीकडे जात नाही. सेनापती येतो राजाकडे की असं आहे आणि आता काय करायचं. पण हा आपलं कार्य स्वार्थ साधण्यासाठी तो कुठे काही करू शकतो म्हणून तो तसा सेनापतीकडे जातो. तसं हे दुर्योधनाचं अस्तित्व आहे. तर आपण आता रिकॉल करूया की कुठून आपलं कसं होईल, पुढे पाठ आणि मागे सपाट असं व्हायला नको. की 3 श्लोकामध्ये आपण काय प्रश्न आहे ते एक लिहून ठेवा. काय काय प्रश्न येतील. तर पहिल्या श्लोकामध्ये 3 प्रश्न येऊ शकतात. सगळे लिहून दिले तर सगळ्यांकडे कागद पेन आहे का पहिले मी विचारतो. कोणाकोणाकडे नाही आहे पेन नाही आहे. कोणाकडे एक्स्ट्रा पेन असेल तिकडे द्या. आणि कोणाकडे कागद नसेल तर त्या आजूबाजूला मागा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र या शब्दाचं स्पष्टीकरण करा. तर याचं तात्पर्यामध्ये उत्तर आपण बघितलं. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांचं स्पष्टीकरण करा असे. जे उशीर आले ते आजूबाजूच्यांना विचारू शकता आणि तात्पर्य वाचल्यानंतर मला कळेल. दुसरा प्रश्न येतो की कुरुक्षेत्रातील लढाईच्या परिणामाबद्दल म्हणजे धृतराष्ट्राला भीती का वाटली. हे 2 संशय काय त्याचे, कोण सांगू शकेल. युद्धामध्ये धृतराष्ट्राला भीती का वाटली, म्हणजे त्याला संशय काय. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे आणि पांडव सद्गुणी होते. पांडव सद्गुणी असल्यामुळे त्यांचं आणि दुसरं म्हणजे काय, त्यांच्याकडे कृष्ण होते. हो. आणि अजून एक संशय काय होता त्याचा, धर्मक्षेत्रावर म्हणजे ही पुण्याची जागा आहे. नाही ते तुम्ही 2 मिक्स करताय. तर त्याचा एक संशय होता की या धर्मक्षेत्रावर बघून ते त्याचे जे पुत्र आहेत ते तडजोड नाही करायला पाहिजे की अरे अर्ध राज्य वगैरे घ्या, मला पूर्ण राज्य हवं. आणि दुसरं काय की अरे पण पांडवांकडे म्हणजे धर्मक्षेत्र हे पांडवांना साथ देईल. ही दोन भीती. आणि तिसरा प्रश्न असा आहे की भगवद्गीता कशी शिकावी. मला ते कळलं नाही. प्रश्न आहे ना तो काय, धृतराष्ट्राला भीती का वाटत होती. कुरुक्षेत्र म्हणजे युद्धाची, कुरुक्षेत्र युद्धात धृतराष्ट्राला कुठली भीती वाटत होती असं म्हणू शकतो. भीती का वाटत होती. तर 2 संशय लिहायचे आणि तात्पर्य ते दिलेले. तो धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राचं स्पष्टीकरण झालं की ते जे धार्मिक क्षेत्र असल्या कारणाने त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. आणि इथे धार्मिक क्षेत्र कुठलंही धार्मिक क्षेत्र धार्मिक कार्य हे विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी होतं. आणि इथे पण आता युद्ध हे कोणासाठी होतं आहे, प्रसन्नतेसाठी, कृष्णाच्या विशेष. म्हणून हे कुरुक्षेत्र असूनही धर्मक्षेत्र आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आपण काय सांगितला, कशी शिकाल. गुरु परंपरेद्वारे कुठलाही वैयक्तिक हेतू किंवा स्वार्थ न बाळगता
आणि अत्यंत काळजीपूर्वक की हा. ते चौथा प्रश्न आपण तिसरा प्रश्न काय भगवद्गीता कशी मी लिहितो म्हणजे आता 3 झाले तर सगळ्यांना सांगावे नंतर मग आपण पुढे जातो. चौथा प्रश्न पण लिहितो. आपण कसं जातोय एक क्लास जो येतो त्याच्याद्वारे जातो आणि अभ्यासक्रमाद्वारे पण जाईल की कुठले प्रश्न येणार आहेत ते इथे डिस्कस नाही केले आपण चर्चा नाही केली तर आपल्याला पुढे कसं म्हणजे घरी जाऊन वाचणार आहोत घरी फक्त काय आहे त्याला म्हणजे की रिपिटेशन झालं इथे आपला अभ्यास झाला. तिसरा क्वेश्चन झाला प्रश्न उत्तर झालं. चौथा प्रश्न आहे की भगवद्गीता ही परिपूर्ण ईश्वरवादी विज्ञान काय आहे म्हणजे एथिस्टिक सायन्स काय आहे हा एक प्रभुपादांनी एक मुद्दा मांडलेला आहे की भगवद्गीता ही परिपूर्ण ईश्वरवादी विज्ञान का आहे. हो दुसरं कारण असं आहे की आपण बघतो की भगवद्गीतेत ठीक आहे परिपूर्ण ईश्वरवादी विज्ञान का आहे भगवद्गीता. मी आता एक प्रश्न विचारेल की सगळ्यांनी लिहिला का प्रश्न नंतर हो म्हणायचं नंतर मग आपण उत्तर करू नाही परत रिपिटेशन. सगळ्यांनी प्रश्न लिहिला उत्तर म्हणजे परम पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णाने भगवद्गीता म्हटल्यामुळे ती परिपूर्ण आहे. दुसरं म्हणजे की या भगवद्गीतेत आपण बघू की सर्व इतर शास्त्रांचे वचने पण आहेत त्यात आणि जे इतर शास्त्रामध्ये नाही आहेत ते पण भगवद्गीतेत त्यामुळे हे काय लक्षात आलं सर्व शास्त्रांचा सार्थ आहेत आणि जे बाकी सर्व शास्त्रांमध्ये नाही आहे ते पण तुम्हाला येतच नाही भगवद्गीता त्यामुळे हे ईश्वराचे विज्ञान. आता तिसरा श्लोकातला प्रश्न झाल्यावर सांगा हो मग आपण म्हणू. दुर्योधन चौथा प्रश्न पाचवा. दुर्योधन द्रोणाचार्यासमोर दृष्टद्युम्नाचा उल्लेख द्रुपद पुत्र म्हणून का करतो. दुर्योधन द्रोणाचार्यासमोर दृष्टद्युम्नाचा उल्लेख द्रुपद पुत्र म्हणून का करतो. तर पूर्ण स्टोरी लिहू शकतो म्हणजे स्टोरी लिहायची गरज नाही पण त्याला त्याची चूक दाखवायची असते आणि त्याला उत्स्फूर्त करायचं असतं की म्हणजे आता द्रोणाचार्याचं काय आहे त्याची इच्छा नाही लागायची कारण त्याचे प्रिय शिष्य जे आहेत ते अपोजिट साईडला पण त्याला डिवचणे आणि त्याला म्हणजे डोमणा मारून डिवचणे की आता तुझी जी चूक आहे ती मला भारी पडते तुमच्या चुकीमुळे तुझं दृष्टद्युम्न मला आमच्या पूर्ण सैन्याला कारण तो सेनापती आहे दृष्टद्युम्न त्याला एकदम खोचट बोलून त्याला उत्स्फूर्त करतोय की आता तुला हे करायचं हे झालं उत्तर लिहिलं सगळ्यांनी. तर 2 हे केलं आपण तर खोचट बोलून त्याला उत्स्फूर्त करणे आणि त्याची चूक दाखवणे म्हणजे आणि पुढे लक्षात ठेवणे म्हणजे त्याला सांगतो तो आदेश देतो की आता या युद्धात हे पुन्हा ही घोडचूक करू नका की अर्जुन दिसला तरी तुम्ही बाण मारा नाही आता असं म्हणाल नाही माझं पुत्र माझं शिष्य हे त्याला सांगणे होतं. हा झाला 5वा प्रश्न सॉरी 6वा झाला 5वा झाला ठीक आहे. आता भरपूर युद्धांची नावं येतील आता. तर 4था श्लोक सगळ्यांचा झाला लिहून. 5वा प्रश्न बाजूच्यांना विचारून म्हणजे राहिला
सगळ्यांचं झालं मला वाटतं. हां 5 सध्या आपण एक एक टप्प्याटप्प्याने जात आहे. जे काय होईल आता एकदमच पुढे गेल्यानंतर मग मागतो विसरून जाऊ. ठीक आहे. तर 4था श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. हे कोण सांगताय? दुर्योधन सांगतोय द्रोणाचार्याला. काय हे बघा, भीम आणि अर्जुनासारखे योद्धे आपल्या समोर उभे. तर ही दुर्योधनाची एक प्रकारची भीती आहे, तो दाखवतोय. आता याला भीमाशी जास्त वैर काय आहे? तर त्या काळी म्हणजे जेव्हा महाभारताच्या काळी 4 असे योद्धे होते. ते योद्धे असे होते की चारही एकमेकांकडूनच मारला जातो. एवढे असे 10,000 हत्तींचे बळ असणारे होते. एक होता कीचक, भीम, दुर्योधन आणि जरासंध. हे 4 योद्धे असे होते की एकमेकांना फक्त हे 4 पैकी म्हणजे गदा युद्धामध्ये सगळ्यांना माहित होतं की आपले लेवलचे गुण आहेत ते 4 हे ते. तर यापैकी कीचक आपला जरासंधाला कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि भीम आणि अर्जुन हे तिघे जातात आणि त्याला द्वंद्व युद्धात भीम मारतो. हे आधीच झाले युद्ध आधीच. आणि कीचक तर होतं काय की आता 3च राहिले. मग जरा आपला नाही जरासंध आधीच गेला. कारण होतं काय की जरासंधाला मारल्यानंतर त्याचे जे कैदी असतात सर्व राजे हे पांडवांकडनं येतात. होतं काय, जरासंध हा असा राजा होता की तो शिवभक्त होता आणि त्यांनी असे अनेक राजांना बंदी बनवलं होतं आणि तो त्यांचा काळभैरव यांना तो बळी देणार होता. एक त्यांची प्रथा असते. तर जेव्हा भीमाने जरासंधाला मारलं तेव्हा सर्व राजांना त्यांनी मुक्त केलं आणि सर्व राजांनी काय सांगितलं, आम्ही तुमची बाजू. तर आता राहिले 3. तर होतं काय की कीचक, दुर्योधन आणि भीम हे राहिले. तर जेव्हा हे अज्ञातवास असतात आणि 13वं वर्ष म्हणजे अज्ञातवास म्हणजे यांना कोणी ओळखू शकणार नाही. ओळखला तर पुन्हा 12 वर्ष. तर तेव्हा शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटी दुर्योधन म्हणजे हस्तिनापूरमध्ये एक न्यूज येते की कीचकचा वध झाला. तर शकुनी, कर्ण आणि दुर्योधन हे नेहमी सभेतच असतात. त्यांना प्रश्न पडतो की मी इथे आहे आणि कीचक मेला म्हणजे कोण मारू, आणि जरासंध आधीच मेले, कोण मारू शकतो? तर शंका येते की भीम, म्हणजे भीम विराटमध्ये आहे तर पकडा त्यांना, म्हणजे ओळखा आणि त्यांना परत 12 वर्ष टाक. म्हणून मग काय करतात हे, तर भीष्माकडे जातात की अटॅक विराट राज्यावर आक्रमण करा. आणि तिथे पांडव नक्की आहे कारण कीचकला फक्त भीमच मारू शकतो किंवा मी मारू शकतो. आणि ते जातात. पण तिथे आपलं अर्जुन आपलं बळ दाखवतो, वीरता दाखवतो की तो एकटा सर्व कौरव योद्ध्यांना बेशुद्ध पाडतो त्याच्या, आणि तो बृहन्नलेच्या रूपात असतात. आणि तर आपण हे काय डिस्कस करतोय, भीम याची दुर्योधनाची भीती. तर कीचक तेव्हा झाला तर एकच राहिले, आता 2च योद्धे राहिले, भीम आणि दुर्योधन. तर दुर्योधनाला नक्की माहिती आहे की मला फक्त भीमच मारू शकतो. त्यामुळे तो पहिला योद्धा कोण सांगतो, तो भीम. मला भीती कोणाची, ती भीम. आणि अर्जुन का सांगतो, तर अर्जुन हा पांडवांपैकी सगळ्यात निपुण आहे. म्हणजे ह्यांना माहित असते की जसा भीष्म इकडे आहे ना तसा भीम आणि अर्जुन आहे. आणि अर्जुनाचं जे प्रिय संबंध आहे द्रोणाचार्याशी ते तोडायचे त्याला, की अर्जुन आता आपला वैरी आहे. म्हणून तो नेहमी सांगतो की यांच्यासारखे योद्धे आपल्यासोबत सुखी आहेत असं सांगून त्याला उत्स्फूर्त करतो की आता युद्ध करायचं आहे. तिथे आपण यज्ञ करायला नाही आलो. त्याला सांगतो की तुम्ही जरी ब्राह्मण आहात कारण आता सेनापती आहात तर तुम्हाला इथे शिकवायचं नाही आहे, लढायचं आहे. तर अशा प्रकारे तो सांगतो, स्वतःची भीती दाखवतो की भीम अर्जुन समायुधी. युयुधा नावाचा पण योद्धा आहे. विराट म्हणजे
विराट राजा ज्यांनी आश्रय दिला होता पांडवांना, तो पण कारण बृहन्नलेनी वाचवलं विराट राजा म्हणून, मग तो पण त्यांना जॉईन झाला. नंतर आहे द्रुपद तर आता यांचा संबंधी म्हणजे द्रौपदीचा पिता म्हणजे यांचे सासरे झाले म्हणून तो पण त्यांच्याकडे. हे सगळे कोण आहे? महारथी. तर तो एक सैन्य निरीक्षण करून सांगतो की मी काय बघितलंय. हे पॉवरफुल आहे. म्हणतो दृष्टकेतु चेकिता काशीराजस्य वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवा. ते जे दोन राजे आहेत दृष्टकेतू आणि चेकितान, यांच्या बाबतीत जास्त खोल माहिती नाही. पण काशीराज आपल्याला माहित आहे. काशीराज कोण आहे? अंबालिका. हा, कुंतीभोज नाही. काशीराज म्हणजे अंबालिकाचा वडील. तो काय आहे, हे ना वडील होते, त्यांचा पुत्र आहे. काय झालं पूर्वी काशीराज यांनी काशीराज एक कृष्ण बुक सगळ्यांनी वाचलं आहे. त्यात यांनी काय केलं की एक कृष्णाला मारण्यासाठी शंकराची पूजा करत होतो. कोण? आपला काशीराज. आणि तो त्यातनं एक राक्षस येतो आणि तो अटॅक करतो. आणि नाही काशीराज जो आहे याचा वध करून कृष्ण काय करतात, त्याच्या पुत्राला त्याच्या मुलाला राजा बनवतो. आणि तो एक महारथी असतो आणि तो नंतर मग भक्त बनतो, म्हणजे कृष्ण भक्त बनतो. त्याची डिटेल कृष्ण मध्ये एक स्टोरी आहे. पण हा जो काशीराज आहे हा कृष्ण भक्त, म्हणजे तो पांडवांना जॉईन होतो. आणि पुरुजित हा पण व्यक्ती जास्त खोलवर नाही आहे. आणि कुंतीभोज कोण आहे? कुंतीचा पिता. म्हणजे आपण असं समजू नये की हे ऍक्च्युली साधारण बऱ्याचपैकी हे योद्धे जे आहेत हे आजोबा किंवा पणजोबाच्या एजचे आहेत, पण तरी युद्ध करतात. आला लक्षात? कुंतीभोज म्हणजे विचार करा, अर्जुनाचे कोण झाले? ते आजोबा झाले. आणि आपले बाकी सगळे भीष्मदेव पण यांचं एज किती असेल एवढं? म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर अभिमन्यू हा अर्जुनचा कोण आहे? नातू. म्हणजे यावेळेस भरपूर जणांचे नातू पण लढतात आहे. म्हणजे हे भरपूर वयस्कर होते, तरी पण योद्धे हे पूर्वीचे क्षत्रिय होते ना, त्यामुळे भीष्मदेव सगळ्यांना पुरून उडणार होता, जरी तो एवढा भीष्म पितामह असू नये. तर हे सगळे आणि शैब्य हे सगळे कोण होते? मानव समाजातील श्रेष्ठ वीर होते. आणि पुढचा एक श्लोक आहे, त्यात युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. इथे युधामन्यू म्हणून एक आहे योद्धा. नंतर सौभद्रो म्हणजे सुभद्रेचा पुत्र. म्हणजे कोण? सुभद्रेचा पुत्र कोण? अभिमन्यूचा. आणि द्रौपदेयाश्च म्हणजे द्रौपदी पुत्र पण आहे. 5 पुत्र. द्रौपदीचे जे 5 पुत्र आहेत ते पण आहेत, लढतात. आणि हे कोण आहे? सर्व एव महारथा. सर्व महारथी असतात. एक प्रश्न येतो की आपल्याला म्हणजे भगवद्गीता म्हणजे आपण भगवंतांच्या शिकवणी मध्ये जास्त लक्ष द्यावं. म्हणजे भगवद्गीता हे एवढं सगळे नावं का दिलेले? हे नाही डायरेक्ट काही लोक म्हणतात तर काही दुसऱ्या अध्यायापासून चालू करतात, पहिला अध्याय जाऊन सोडून देतात. हे की नाही? हा प्रश्न येतो. तर आचार्य सांगतात की म्हणजे कृष्णाच्या संबंधात म्हणजे सराउंडिंग मध्ये किंवा संपर्कात, बरोबर, कृष्णाच्या संपर्कात कोणीही आला ना तर तो शुद्ध होतो. आपण बघतो की कृष्णाने ज्या राक्षसाला मारलं तर त्याला काय मिळालं? मोक्ष प्राप्त झालेली. म्हणजे त्यांची सगळी त्याचं प्युरिफिकेशन होतं, शुद्ध होतात. तर याला अॅनॉलॉजी काय दिली यांनी आचार्यांनी की एक लोखंडी एक सळी घेतली. ती काय ती न्यूट्रल आहे, पण तिला आगीत टाका काय होतं? ती स्वतः आग होतं. आणि त्या सळीला आपण समजा डीप फ्रीजरमध्ये ठेवलं किंवा बर्फात टाकलं तर ते ऍक्च्युली बर्फ होतं.
पण वास्तविक पाहता ती एक नुसती तो लोखंड आहे, पण ज्याच्या संपर्कात येतो तसं तो बनतो. तसं कृष्णाच्या संबंधात कोणीही आलं ना तर तो ऍक्च्युली काय होतो, दैवी होतो. म्हणून हे जे सगळे नाव आहेत ना, हे सगळे आपल्या म्हणजे हे सगळे दैवी गुण त्यांना प्राप्त झाले. तर ऍक्च्युली भागवतामध्ये एक वर्त येतं की हे जे सर्व लोक आहेत ना, हे कौरव, हे कृष्णा चे दर्शन घेऊन मरण प्राप्त करतात आहे. तर हे ऍक्च्युली जास्त पुण्यवान आहे पांडवांच्या सैन्यापेक्षा, असे आचार्य सांगतात की पांडवांचं सैन्य काय करताय, हे कृष्ण दिसत नाही त्यांना फक्त सगळे योद्धे दिसतात. पण कौरव सगळे आपण समजा चाललो आहे आणि कोणी सुंदर व्यक्ती दिसते तर आपण आपलं कार्य करत तरी आपण सुंदर व्यक्तीकडे बघतो आहे की नाही. तर कृष्ण परम सुंदर म्हणजे सगळ्यात सुंदर व्यक्ती, तो कोणी लढाई करताना नाही, ऍक्च्युली त्यांचं दर्शन घेऊन ते जीव सोडतात. त्यामुळे त्यांना काय झालं, मोक्ष प्राप्त. आणि तसंही योद्धे हे जे धार्मिक युद्धात मरण पावतात रणांगणात, त्यांना स्वर्ग प्राप्ती. पण इथे स्वर्ग प्राप्ती नाही, मोक्ष. त्यामुळे हे महत्वाचं आहे की हे आपण जे डिस्कस करतो सगळे नावं हे साधारण युद्धात जमलेले नाही आहेत नसून हे धार्मिक युद्धात जमलेले योद्धे आहेत. ठीक आहे. तर या 3 श्लोकात काय प्रश्न येऊ शकतो. कौरव आणि पांडवांकडील प्रत्येकी 4 योद्ध्यांची नावे सांगा, जेणेकरून तुम्ही हे श्लोक तरी वाचेल. 6वा प्रश्न वाटतं. ह्या जो भक्तिशास्त्री मराठी कोर्स आहे, आपण असा अभ्यासक्रम आखलेला आहे की प्रत्येक व्यक्तीला अभ्यास म्हणजे करावाच लागेल. नाही तर जनरली काय असतं, इस्कॉन एक क्लास म्हटला की काय वक्ता बोलत राहील, आम्ही ऐकत बसू, मग घरी गेल्यावर विसरू, नंतर परत देऊ. तो अभ्यासक्रम नाही. इथे सगळ्यांनी जे काही आपण चर्चा करतोय, अभ्यास करतोय, तो सखोल म्हणजे खोलवर अभ्यास करा. म्हणून मी सगळ्यांना प्रश्न उत्तरे बदलून घेणे हा उद्देश आहे या भक्तिशास्त्री. म्हणून तुम्हाला बदल वाटेल की हा कुठला कोर्स आहे नवीन इस्कॉनचा. मला माहित नाही पूर्वी काय इंग्लिशमध्ये कोणी घेतला असेल, तर जरी वेळ लागेल पण तरी आपण हाच एक पॅटर्न वापरू. ठीक आहे. तर आता लिहून गेला सगळ्यांनी, ते तर तुम्ही नंतर घरी पण. आता दुर्योधन विचार करतो का रे, मी यांना खूप उलटून बोललो, म्हणजे यांना आम्ही उत्स्फूर्त करण्याऐवजी त्यांना निराश तर करत नाही ना. कारण अरे नाही, मग त्याला सांत्वना देण्यासाठी काय म्हणतो तो 7व्या श्लोकात, अस्माकं तु विशिष्टा ये तान्नि बोध द्विजोत्तमः नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. दुर्योधन हा एकदम कसा गोड आहे, गोड बोलून काम करणे, तो याच्यात निपुण आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, भरपूर सेना गोळा केलेली आहे. सगळ्यांना काय प्रलोभन देणे, गोड बोलणे. ऍक्च्युली त्यांनी कृष्णाला पण आपल्याकडनं आपल्या बाजूला घ्यायचा प्रयत्न केला होता. जेव्हा कृष्ण याला जातात, आपल्या मेसेंजर म्हणून जातात की युद्ध कशाला करायचं, तडजोड करा, तेव्हा हा काय करतो, पहिले की एकदम उत्कृष्ट महाल बांधतो आणि सगळ्या सुखसोयी म्हणजे करून पंचपक्वान बनवून कृष्णाला म्हणतो की माझ्याकडे राहा. आणि कौरवांमध्ये 100 जे कौरव आहेत त्यात सगळ्यात जास्त उत्तम जो हे होता राजवाडा, तो होता दुःशासनाविषयी. दुर्योधन म्हणजे सांगायचं तर काय की मी स्वार्थी नाही, म्हणजे मी बघा माझ्या लहान भावाचा जो राजवाडा मी माझ्यापेक्षा जास्त चांगला बनवला. पण तो काय म्हणतो की त्या राजवाड्यात तो कृष्णाला म्हणतो की तुम्ही या सगळ्यात म्हणजे विचार करू शकत नाही त्या तसा तो राजवाडा होता आणि सगळं पंचपक्वान. पण कृष्ण म्हणतात की कृष्ण कुठे जातात, विदुराकडे जातात. म्हणतात की 2च परिस्थितीमध्ये व्यक्ती कोणाकडे प्रसादाला जाऊ शकतो, म्हणजे खायला जाऊ. काय तर एक तो त्याला भूक लागलेली असेल किंवा प्रेमापोटी.
हे की नाही. बऱ्याच आपलं पोट भरलं असतं पण कोणी व्यक्ती अरे नाही एक तर खात, तर ते आपण खातो काय तर प्रेमापोटी, आपल्याला इच्छा नसते झालेलं नसते इथपर्यंत. तर कृष्ण म्हणतो तू नाही, तुला माझ्याशी प्रेम आहे तुला आणि मला भूक आहे. तर इथे हा जो गोल हा काय करतोय की आता मी खूप याला पहिल्या तर टोमणे मारले, नंतर एवढं सगळं सांगितलं की त्याची जी त्याचं बळ आहे त्याला एक मी चेतावणी दिली की तुम्ही म्हणजे याच्याशी युद्ध करू शकता ना, असंच बोलणं झालं ना की सगळ्या योद्ध्यांचं नावं सांगितलं. तिथे काय म्हणतो द्विजोत्तमा, म्हणजे तुम्ही म्हणजे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणजे त्यांना चढवणे की काळजी नका करू, आपल्याकडे पण असेच योद्धे आहेत, त्यांची नावं आहे का. मग आता काय झालंय, आता हे सगळं काय आहे की युद्ध त्या कुरुक्षेत्रावर दोन्ही आर्मी जे आहेत सैन्य तयार आहेत, रेडी आहेत, आणि हे जे संभाषण चाललेलं आहे कुठलं आपल्या कौरव आर्मीचं की राजा म्हणजे आता राजा नसला तरी तो तात्पुरता राजा आहे, दुर्योधन जातो आहे सेनापतीकडे आणि त्यांची चर्चा चालली. तो जेव्हा राजा बोलतो काय होतं, सगळेजण गप्प बसतात, कारण राजा बोलतो तो कोणी बोलणार नाही मध्ये, त्याला तो फासावतो. तो सगळे ऐकतात आहे आणि आता हा तोंडी पडला कोण, दुर्योधन, की आता मी बोललोय, आता मी सांगणार आहे की कोण माझ्याकडे तर्क आहे. तर तिथे मी भीमापासून चालू केलं. आता इथे मी द्रोणाचार्याशी संवाद करतोय. तर आपण जेव्हा कोणाशी संवाद साधतो तर तिसऱ्याची बढाई नाही करत, त्याचा अपमान होतो ना तो, हे की नाही. तिथे हाही वरिष्ठ आहे आणि तोही वरिष्ठ, म्हणजे भीष्मदेव वरिष्ठ. कौरवांमध्ये भीष्मदेवांचं नाव पर्यायला यायला पाहिजे, पण आता 2 तिकीट मध्ये तो गुंतलेला आहे. पण हा खूप हुशार असल्यामुळे काय करतो, तो विचार करतो की भवान भीष्मश्च कर्णस. तर भवान म्हणजे तुम्ही, त्वा म्हणजे काय तू, संस्कृत वर्ड इक्वल असेल तर त्याला त्वा म्हणू शकतो, पण आता हे गुरु आहे म्हणून काय म्हणतो भवान. म्हणतो की भीष्माला मी जरी भीष्माचं नाव नंतर घेतलं ना तरी चालेल का, कारण भीष्मदेव हे वर्णाश्रम जाणतात की ब्राह्मणाला पहिले आदर दिला तर क्षत्रियाला काही वाईट नाही वाटणार, हो की नाही. आणि इथे मी समजा भीष्माचं नाव घेतलं तर द्रोणाला वाईट वाटेल, आणि तू माझ्यासमोर म्हणजे ते काय सांगतात काय, समजा सेनापतीला सांगेल की आपल्याकडे भीष्म आहे, मग सेनापती म्हणलं मी काय करतो, मग मला सेनापती काय केलं, हो की नाही. हे झाले व्यावहारिक स्वाभिमान, व्यावहारिक सगळ्यांना असतो की नाही. एका प्रोजेक्टमध्ये नवक्या माणसाला समजा आपण हे केलं तेव्हा जो खालती आहे बाकी सगळ्यांना वाईट वाटतं, हा लगेच हे सगळं ऍडजस्ट करतो की काही प्रॉब्लेम नाही. तर 2 योद्ध्यांचं नाव घेतो भवान, म्हणजे तुम्ही आहात ते भीष्म आहे. आता जसं आपण धृतराष्ट्राबद्दल विचार केला की तो आसक्त होता, तसा दुर्योधन कोणाला आसक्त आहे, कर्ण. याला कर्णापेक्षा कोणावरही विश्वास नाही, म्हणजे फक्त कर्णाशिवाय कोणाला, त्याला माहित आहे की भीष्म हे द्रोण हे सगळे पांडव प्रिय आहे, कधी पण धोका देऊ शकतो. पण कर्ण हा एकटा व्यक्ती आहे जो मला म्हणजे शेवटपर्यंत साथ देईल, आणि माझं जेवढं वैर आहे तेवढंच कर्ण पांडवांचे वैर आहे, त्यामुळे तो त्याच्या मनात आहे. म्हणजे तर ऍक्च्युली या युद्धात म्हणजे या स्थितीत कर्ण तिथे नाहीच आहे. होतं काय की जेव्हा युद्ध जाहीर होतं की युद्ध आहे, म्हणजे कृष्णाला ते परत पाठवतात की युद्ध हे होणार आहे, तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये विभागणी इन द सेन्स हे होतं की आता कुठे कोण कुठली पोझिशन घेणार. तर त्यासाठी भीष्मदेव हे जे सगळ्यात वरिष्ठ असल्यामुळे त्यांना सगळ्यांची जी काय म्हणतात त्याला ऐपत आहे सगळे माहिती, म्हणजे कोण किती युद्ध लढलेलं आहे, कोण किती हारलेलं आहे. तर तिथे हे काय करतात, आपले भीष्मदेव म्हणतात सांगतात आणि ते म्हणतात तर जो महारथी आहे, महारथी म्हणजे हो तो 100 रथांशी तो लढू शकतो, तर तो कर्णाला अर्धरथी म्हणतात. ते म्हणतात की कर्ण हा अर्धरथी, म्हणजे तो एका रथीशी पण लढू शकत नाही.
तर ऍक्च्युअली म्हटलं गेलं तर त्याला खूप घोर अपमान झाला ना. तो काय म्हणतो की पूर्वीपासून कर्णाला हे पूर्ण शाश्वती असते की मी एकटाच पांडवांना मारू शकतो. तो बरेचदा म्हणतो तो की मला तुमची काही गरज नाही, मी एकटाच पांडवांना सगळ्यांना मारू शकतो. आणि इथे भीष्मदेव काय म्हणतात आहे, तू अर्धरथी पण नाही, तू काय मारू शकतो. तर आपण फ्लॅशबॅक मध्ये बघू की ऍक्च्युली कर्ण हा अर्जुनला मारू शकत, कारण बरेचदा तो अर्जुना थ्रू हारलेला. कधी कधी तर सगळ्यात पहिले जेव्हा आपले द्रोणाचार्य काय करतात की मध्ये समजा एक आचार्य काही जणांना शिकवत आहे तर मध्येच काही दाखवायला पाहिजे की नाही मी काय शिकवत आहे. म्हणजे लोकांना त्या भीष्मदेव वगैरेंना समजलं पाहिजे की व्यवस्थित चाललंय सगळं. तर तो एक एक्झिबिशन हे करतो, म्हणजे स्पर्धा करतो की जे जे मी काय शिकवलंय त्याचं प्रात्यक्षिक करा. तर पांडव कौरव सगळे एकत्र येतात एका जागी, मोठं असं एक रणांगण बांधतात ते, आणि तिथे सगळे आपापले हे दाखवतात. तर तिथे अर्जुन हा जो सर्वोत्कृष्ट योद्धा म्हणून आपापले कर्तव्य दाखवतात. अग्नी, पाऊस, अर्जुन म्हणजे हवेतच असतात की हा जो अग्निबाण, मग अग्नी, नंतर पाऊस, तर असे म्हणजे सगळ्यांना धुंद करणारे असे तो स्वतःच हे दाखवतो. धैर्य आपलं कौशल्य दाखवतो. बरोबर, कौशल्य दाखवतो. तर तिकडे दुर्योधनना त्याला खूप ईर्ष्या त्याची वाढते की अरे हे काय चाललंय, आपल्यापैकी कुणी नाही, हा म्हणजे आपण सगळे एकाच गुरुकडनं शिकतो पण हा पुढे झाला. तेवढ्यात काय होतं, त्या रणांगणात एक व्यक्ती येतो, भारदस्त व्यक्ती, धनुष्य बाण घेऊन, आणि तो म्हणतो की मला परवानगी आहे का की मी पण हे दाखवू शकतो, जे अर्जुनाने केलं त्यापेक्षा जास्त दाखवू शकतो. तर दुर्योधन म्हणतात, आपलं द्रोणाचार्य म्हणतात ठीक आहे दाखवा. तर तो ऍक्च्युली जे जे अर्जुनाने दाखवलं कौशल्य ते दाखवत होतो. आणि तिथे आपला जो दुर्योधन अफाट खुश होतो, मोठा आता झालं, म्हणजे मला फक्त एक व्यक्ती पाहिजे होता की जो अर्जुनाला मारेल. कारण तो त्याला काय वाटत होतं की मी भीमाला मारेल, त्यात काही वाद नाही, अर्जुनाला मारेल. कारण भीष्म द्रोण तर हे सगळे म्हणजे यांचं सगळे प्लॅनिंग, आणि लहानपणीपासून त्यांचं प्लॅनिंग काय होतं की राजा कोण म्हणत. तर यांची जी पॉलिटिशियन सगळे ते मेंटॅलिटी, तर तेव्हा तो इतका खुश होतो की लगेच त्याला तो आपल्या बाजूने खेचायच असतो. तर आता नंतर काय म्हणतो, तर ते बोलण्याच्या आधीच तो म्हणतो की आता मी अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करायचं मला. तर अर्जुन म्हणतो हा कोण, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी दाखवलं तर कौशल्य तर थोडं त्याला वेगळं वाटतं. तर पण कृपाचार्य तिथे असतात, राजगुरु, ते म्हणतात की हा जो अर्जुन आहे हा राजपुत्र आहे, कुरुवंशाचा आहे, तर तुम्ही तुमची ओळख दाखवा, कारण कोणी कोणाशी युद्ध करू शकत नाही, एका पातळीवर असेल पाहिजे. तर तिथे कर्णाचं जे आहे, कर्ण चूप बसतो, आणि मग आपला सगळ्यांना समजतं की हा क्षत्रिय नाही आहे. पण हा दुर्योधन काय करतो, काही प्रॉब्लेम नाही, कृपाचार्याला सांगतो की तुम्हाला याच्यात वाद काय, तो एवढं सगळं कौशल्य दाखवत आहे, त्यामुळे तो क्षत्रियच असला पाहिजे. तो सगळं शास्त्र स्वतःच्या स्वार्थासाठी सांगतात की जो व्यक्तीचं जे वर्ण आहे तो जन्मानुसार नाही, आपल्या कर्मानुसार बघायला पाहिजे की तो भले. आणि तो म्हणतो, एक उदाहरण देतो की तुम्ही कधी बघितलं आहे का की एका मांजरीने एका सिंहाला जन्म दिलाय? शक्य नाही, सिंह देईल ना. तो हा जो सिंह उभा आहे त्याचा जो पिता आहे तो क्षत्रिय असलाच पाहिजे. तो पण तो कृपाचार्य म्हणतात ते नाही, आम्ही ओळख द्या. तो म्हणतो ठीक आहे. हा काय म्हणतो, दुर्योधन म्हणतो तो नाही आहे ना क्षत्रिय, मी त्याला करतो. तर त्याला तो एक अंग देशाचा राजा तिथेच बनवतो. आणि तिथे आता जस्ट इमॅजिन, आपला जो कर्ण आहे त्याची सगळीकडे फजिती झालेली आहे, म्हणजे सगळ्या कौरव पांडव सगळे योद्धे आहेत त्याच्यासमोर तो म्हणजे एकदम हताश झालेला आहे. त्याच्यात पुढे त्याला हातभार दिला आणि त्याला राजा केलेला आहे. त्यामुळे त्याला वाटतं की हाच माझा एक चांगला मित्र आहे. म्हणजे पण इथे स्वार्थ कोणाचा आहे, दुर्योधनाला ती मैत्री नाही पाहिजे, त्याला फक्त तो
अर्जुनाला मारायला भेटला, मारणारा व्यक्ती भेटला म्हणून तो त्याला राजा बनवतो. पण तेवढाच वादात काय होतं, संध्याकाळ होतं आणि तो वाद कमी होतो. नेक्स्ट काय होतं की हे जे लगेच यांचं गुरुकुल संपतं आणि हे द्रुपद प्रकरण होतं. द्रोणाचार्य काय म्हणतो, द्रुपद आणा. तेव्हा पहिले कौरव जातात ना, तर कौरवासोबत कर्ण पण जातो आणि द्रुपद त्यांना हरवतो. आणि मग जेव्हा पांडव जातात आणि अर्जुन जेव्हा द्रुपदाला बंदी बनवतो, तर तेव्हा उदाहरण काय आहे की द्रुपदाने कर्णाला हरवलं आणि अर्जुनाने द्रुपदाला हरवलं. तर या अर्थे अर्जुनाने कर्णाला एकदा हरवलं तिथे त्या कौशल्यात. दुसरं की विराट युद्धात सगळ्यांना त्यांनी बेसत होता. अशा बरेचदा म्हणजे अर्जुनाने आपलं कौशल्य दाखवलं, पण हा कर्ण नेहमी सांगत असतो की मी एकटाच सगळ्या पांडवांना मारले. म्हणून भीष्म ते काय म्हणतात, तू आता जे बोललोय ते करायला पाहिजे ना. तर तो काय म्हणतो, ठीक आहे आता काय मी लढेल, मी सगळ्या पांडवांना मारेल आणि सगळं क्रेडिट कोणाला येईल, भीष्मदेवाला. ठीक आहे. तर मी युद्धच नाही करत जोपर्यंत भीष्मदेव पडत नाही. भीष्मदेव म्हणतो तेव्हा मी येईल. म्हणतो तो तेव्हा कर्ण तिथं नाही. कुठे होतो आपण, हा भीष्मदेव जे म्हणतो तर हा कर्ण म्हणतो मी युद्ध करणार नाही. त्या जी युद्धाची सुरुवात आहे त्यात रणांगणात कर्ण नाहीच आहे, पण तरी याच्या मनात आहे. तर त्याला माहित आहे की तो कर्ण जिंकेल म्हणून तो सांगतो कर्ण आहेच, म्हणजे तो येईल आहे पण सध्या नाही. पण आता अजून त्याची जी त्याला द्रोणाचार्याला सांत्वना द्यायची की मी तुम्हाला खूप बोललो पण राग नका देऊ. तुम्हाला तुमचे कृपाचार्य आहे, इथे कृपाचार्य पण आहे, त्याचं नाव आहे कृपश्च. आता इथे पुन्हा द्विधा मनस्थिती की हा जो बोलतोय तो विचार करत नाही की वरिष्ठ कोण आहे, ज्युनियर कोण आहे. जेव्हा पूर्वी कोण कृपाचार्य आचार्य आहे, त्याच्या आधी कर्णाला बोललो मी, म्हणजे त्यांना किती वाईट वाटलं. ओके. तर म्हणून त्यांना एक ऍडजेक्टिव्ह लावतो काय, समित इंडिया, म्हणजे कृपाचार्य जे नेहमीच विजयी होतात. सगळे ऐकतात आहे ना, हे रथ आहेत सगळे ऐकतात. तर सगळ्यांची अपेक्षा असते की मी कोण आहे. तर जवळ समजा खाली झालं तर ते युद्ध करणार नाही. म्हणून तो काय म्हणतो, कृपश्च समित इंडिया, जे नेहमी विजय होतात ते कृपाचार्य आपल्याकडे. म्हणजे ते कृपाचार्य शास्त्रीकर होते. आणि दुसरे कृपाचार्याचं नाव घेऊन तो काय म्हणतो की सगळे ते द्रोणाचार्याचे हेच आहेत, रिलेटिव्ह आहेत. कृपाचार्य कोण आहेत, कृपाचार्याची जी बहीण आहे ही द्रोणाचार्यांची पत्नी आहे, त्यामुळे यांचे रिलेटिव्ह आहेत. नंतर पुन्हा एकदा म्हणतात अश्वत्थामा म्हणजे तुमच्यामुळेच आम्ही जिंकणार आहोत, म्हणजे तुमच्या द्रोणाचार्य फॅमिलीमुळे आम्ही जिंकणार आहोत म्हणून तुमचे युद्ध सांगतो. पण ऍक्च्युली बघितलं गेलं ना तर अश्वत्थामाची एवढी पात्रता नाही. कारण हे जे द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृपाचार्य हे हाय लेवलचे आहेत आणि अश्वत्थामा त्यांची हे नाही. पण तरी फक्त द्रोणाचार्यासाठी, आणि द्रोणाचार्य हा सगळ्यात आसक्त कोणाशी आहे, अश्वत्थामा. आणि तोच त्याचं मरणाचं कारण आहे. त्याने नंतर तो जेव्हा अर्जुन विचारतो की मी गुरुदेव मी तुम्हाला कसं मारू शकतो, तर ते नंतर सांगतात की जेव्हा ऍक्च्युली ते सांगतात की नंतर मी नंतर सांगेल, पण नंतर सांगतात की जेव्हा मला अश्वत्थामाबद्दल म्हणजे अशी एक बातमी मिळेल की अशा व्यक्तीकडनं मिळेल की जो सत्यवादी आहे, ते मी ऐकेल आणि त्यानंतर मी माझे शस्त्र खाली ठेवू. म्हणून मग नंतर कृष्ण सांगतात की द्रोणाचार्याला मारणं अशक्य आहे. ऍक्च्युली द्रोणाचार्य अर्जुनाला मारणारच होता, पण तेव्हा मग कृष्ण हा भक्तवत्सल हे जातात आणि युधिष्ठिर म्हणतात की जा सांग त्याला की अश्वत्थामा मेला. तेव्हाच तो शस्त्र युधिष्ठिर म्हणतो मी नाही म्हणणार, कारण अश्वत्थामा तर मेला नाही. तर इथे अजून एक चांगली गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की बाहेर आपले जे मॉरल जे आपले एटिकेट्स आहेत किंवा आपले जे गुण आहेत ते समजा कृष्णाच्या सेवेत नाही लागले तर ते आपल्याला काहीच भलं करू शकत नाही. तर युधिष्ठिरला नंतर कृष्ण काय म्हणतात, तर हे अगर समजा युधिष्ठिराने नाही सांगितलं तर दुसऱ्या क्षणी अर्जुन हा मेला समजला. म्हणून काय करतो भीम, काय करतो एक अश्वत्थामा नावाचाच हत्ती असतो त्याला मारतो आणि आता म्हणतो म्हण. तरी तो म्हणतो की अश्वत्थामा मेला, पण म्हणतो नरो वा कुंजरो वा, तर तो जोराजोराने म्हणतो नरो वा कुंजरो वा. पण हे ऐकून जाय म्हणून आपला
भीम काय करतो, जोरात शंख वाजवतो, इतका जोरात शंख वाजवतो की ते त्याला ऐकूच जात नाही. कोणाला? द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्य हा सगळ्यात आसक्त असतो अश्वत्थामा. एकच पुत्र आहे. आणि जेव्हा याला कळतं की अश्वत्थामा हा मेला, तो आपलं शस्त्र खाली टाकून, तो एक विशारद आहे योग सिद्धीमध्ये, तो योग साधण्याद्वारे आपला जो आत्मा आहे तो पहिलेच त्याचं शास्त्र म्हणजे याचं सांगतात आचार्य की ब्रह्मरंध्रापर्यंत त्याचं आत्मा पोहोचला, तेव्हाच दृष्ट त्याला त्याचा वध करतो. अशा रीतीने द्रोणाचार्याचा वध होतो. तर म्हणायचं होतं की द्रोणाचार्य हा जेव्हा अश्वत्थामाचं नाव घेतो कोण, दुर्योधन, तेव्हा द्रोणाचार्य थोडा असं ठीक आहे, कारण त्याला माहित असतं की अश्वत्थामाची एवढी कॅपॅसिटी नाही आहे, कॅलिबर नाही आहे, तरी पण यांनी याला. तर हा जो ह्या गोष्टीत मी काय सांगतो की हा प्रश्न येईल नंतर की दुर्योधनाचं जे कौशल्य आहे मुत्सद्देगिरी, म्हणजे पॉलिटिकल मुत्सद्देगिरी म्हणतात त्याला, याचे शब्दप्रयोगाचं वर्णन करा की कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांनी हे ह्याचे कौशल्य दाखवले. मुत्सद्देगिरी, दुर्योधनाने केलेली मुत्सद्देगिरी दाखवणारी कुशल शब्दप्रयोगाचे वर्णन करा, कुठे कुठे केलेले. तर हे सगळे येतील. भवान भीष्मश्च कर्णस्य कृपस्य समितींच्या, आता जे बोललो ते सगळं लिहायचं. 7वा प्रयोग लिहिला सगळ्यांनी. की दुर्योधनाने केलेली मुत्सद्देगिरी दाखवणारी, दुर्योधनाने मुत्सद्देगिरी दाखवणारी कुशल शब्द प्रयोग, म्हणजे दाखवणारे कुशल शब्दप्रयोगाचे वर्णन करा, कुठे कुठे काय काय केलं. तर हा जो श्लोक आहे हा पूर्ण सांगू शकतो. आणि पहिल्या पण श्लोकात 7व्या श्लोकामध्ये पण तो काय म्हणतो, द्विजोत्तम, तुम्ही द्विजोत्तम आहे. आणि नंतर मग भीष्म, भवान भीष्मश्च, कर्णाचा उल्लेख का करतो, आणि कर्णाचा उल्लेख कृपाचार्याच्या आधी केला तर तो कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे सॉरी बॅलन्स करण्यासाठी काय म्हणतो तो, समितींजय. तर हे झालं मुत्सद्देगिरी. आणि अश्वत्थामा याचं नाव घेतो, म्हणजे तो त्यांच्या तसा आता विचार करा. आपण म्हणू आपल्याकडे हे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, अंबानी, मोफतलाल, आणि नंतर मग म्हणू एखादा पटेल, म्हणजे जो त्याचा 100 किंवा एक काही 10,000 रुपये महिन्याचं हे असेल तर इनकॅपेबल. अंबानी कुठे, मोफतलाल कुठे, सगळे करोडपती. नंतर एक समजा एक छोटासा इंडस्ट्रियलिस्ट त्याचं नाव घेतलं तर कसं होईल. पण ते तसा अश्वत्थामा झाला की मोठे मोठे, पण त्याला किती चांगलं वाटेल. पण मी पण ज्याचं नाव घेतलं जाईल, जो एवढा मोठा नाही आहे, त्याला खूप अभिमान वाटेल की बघा माझं नाव कोणाकोणाचं. तर तशी मनस्थिती कोणाची आहे, द्रोणाचार्याची, की माझा मुलगा यांच्या समवेत सांगितला दुर्योधनाने. तर या प्रकारे त्यांनी त्याची सांत्वना केली. तर हे आपल्याला नाही. आणि नंतर अजून एक आहे विकर्ण. आता विकर्ण कोण आहे, विकर्ण हा एक दुर्योधनाचा भाऊ आहे, कौरव आहे. हा एकच व्यक्ती आहे जो द्रौपदी वस्त्रहरण जेव्हा होत होतं तेव्हा कौरवांविरुद्ध बोलला की हे बरोबर नाही, हे अधर्म आहे, थांबवा. तर आता दुर्योधनाला काय वाटत आहे, आणि दुर्योधनाला एक प्रत्येक व्यक्ती पाहिजे, कोणी असं म्हणत नाही की हा तू गेला तर चालेल. तर तो म्हणतो की ह्या क्षणी समजा याला समजा मी वर नाही उठवलं, म्हणजे त्याला त्याची वाखाणणी नाही केली, वाहवा नाही केली, तर तो दुसरीकडे जाईल, तो पांडवांकडे जाईल की हे रे धर्म तिकडे. पण तो काय म्हणतो विकर्णाचा, आणि विकर्ण त्या कॅलिबरचा नाही आहे. पण योद्ध्याला समजा याच्यासोबत जोडलं तर काय होतं, त्यांचा अभिमान वाढतो. आणि योद्ध्याला आता हे आपल्याला माहिती पाहिजे की तेव्हाचे जे योद्धे आहेत, क्षत्रिय आहेत, यांची विचारसरणी काय आहे, युद्ध करणे. युद्ध करणे म्हणजे माझे जे बळ दाखवणे, म्हणजे तू कुठल्या साईडला त्याचं काही घेणं नाही म्हणून. कारण त्यांची समजूत काय आहे, पक्की समजूत, की रणांगणात मी कुठल्याही बाजूने म्हणजे मेळा गेलो तर मी स्वर्ग प्राप्ती करेन. त्यामुळे मी इथून लढलो काय तिथून लढलो, पण मला माझं बळ दाखवायचं आहे, पाठ नाही दाखवायची. त्यामुळे
हे कधी कुठेही जाऊ शकतात. पण त्याला वाटलं की याला नेहमी, कारण हा आधी पांडवांकडनं आहे आणि आता काही बोललो तर तू तिकडे जाऊ शकतो, म्हणून त्याची लगेच विकरण असते. आणि सौमदत्ती पण एक कौरांचेच वरिष्ठ आहे. सौमदत्ती हा जो आहे ना, म्हणजे यांचं नाव गृहीश्वरा पण नाव आहे. हा व्यक्ती एक दिवस पांडवांना भारी पडतो. म्हणजे तो काय करतो, जयद्रथला जेव्हा मारायचं असतं अर्जुनाला, त्याने एक पण दिला असतो की मी आज सूर्य मावळाच्या आधी जयद्रथला मारेल, तेव्हा हा त्याला रोखून ठेवतो. त्या दिवशी तो गृहीश्वर, त्याचा पण उल्लेख केला. तर आज आपण इथेच थांबूया.